दारू एकदा त्या घरात गेले की संपूर्ण घराची धूळधाण होती. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि दारू दररोज प्यावी असं का वाटलं? मला आठवतं, मी शाळेत गेलो, ती लाईन होती, लाईनला मी थांबलो, उभा राहिलो, माझा नंबर आला. म्हणलं नोटबुक्स आणि बुक्स द्या. त्यांनी विचारलं कुठल्या वर्गाच्या हवेत. मला माहित नव्हतं माझी मुलगी कितवीला गेली. ह्यासारखं वाईट बापरे. नाहीये की माझी हो. मुलगी कितवीला आहे मला माहित नसणं. बघ आता मी एकच पेक पितो, रोज पितो, मला काहीच होत नाही, मी गेली 40 वर्षाला पितोय वगैरे वगैरे. या सगळ्यातून पण बाहेर पडायचं असेल तर एक संस्था हात द्यायला उभी आहे. येस, त्याचं नाव अल्कोहोलिक्स अनोनिमस. आता काय टिपिकल म्हणजे आपलं समाधान काय की अरे आपण लोकांची कामं कामं करतोय, सक्सेसफुली होत आहेत सक्सेसफुली होत आहेत. आणि ते पिऊन करत होतं ही चूक होती ना. आपण दारू खूप पिलो रे. आपण हे पिंड नाही आपला दारू पिण्याचा. म्हणजे दारू हा खूप चीड होती. म्हणजे आपण एवढी वर्ष पिलो रे, आणि खरंच आपण खूप राडे केले. आता एक संस्था आहे, बघूया आपण तिकडे जायचंय. हे स्वतःला विचारायला. हा, स्वतःला विचार आला माझ्या मनात. तेवढ्यात मला डिपार्टमेंटचा फोन आला, पोलिसांचा. भाऊ कुठे आहे तुम्ही? म्हटलं इथे चौकीत. तिथं थांबलोय. म्हणलं चांदोळ या, म्हणले आपण दारू पिऊ. ते म्हणताना असे म्हणायचे की माझं नाव असं असेल, मी दारुडा आहे. रोज मीटिंग मला खूप आवडायला लागली. तिथले मित्र आवडायला लागले. मला माझे अनुभव तिथं सांगतायत असं वाटायला लागलं. ते 24 तास दारू पित होते, मी तर फक्त संध्याकाळीच पित होतो. आणि हे 24 तास दारू पिऊन सुद्धा, शिवाय काही लोक खूप अशा टॉपचे लोक दिसले मला, ते सुद्धा आता इथे येत आहेत आणि दारू पित नाहीत. आणि आपण तर काहीच नाही यांच्या समोर. मीटिंग मध्ये आल्यानंतर दारू फक्त 1% आहे, बाह्य लक्षण आहे. तुमचं 99% जीवन बदलण्याचा मार्ग आहे. दारू हे आजार आहे म्हणजे थोडक्यात त्याचे काहीतरी सिम्पटम्स आहेत. मग हे काय, म्हणजे काय दिसलं तुम्हाला किंवा मला हे आजार जडलाय बाबा, ह्याच्या मला स्मृतीभ्रंश झाला का, चिडचिड वाढली का, काय? तर मंडळी, आपण आपल्या चॅनलवर अॅलॉनॉन हा पॉडकास्ट बघितला. त्याच्यामध्ये जे लोक दारू पिता, तर दारू पिताना काय होतं की त्यांची फॅमिली या सगळ्या गोष्टींमध्ये सफर होत असते, त्यांना हा सगळ्या प्रकारचा त्रास होत असतो. तर हे दारू पिणाऱ्या लोकांना सुधारण्यासाठी एक संस्था आहे, AA संस्था म्हणून. ती संस्था कशी काम करते तर ह्या पॉडकास्टमध्ये खूप डिटेल्स सांगितलं आहे. तर चला बघूया. नमस्कार मंडळी, नेहमीप्रमाणे गोलगप्पावरती एक नवीन सब्जेक्ट घेऊन येतोय. या सब्जेक्टची सुरुवात ऍक्च्युली झाली होती. आपण रिसेंटली एक पॉडकास्ट केला होता अॅलॉनॉनच्या रिलेटेड. तर त्याचाच हा एक्सटेंडेड पार्ट आपण बघू शकतो. म्हणजे त्यामध्ये आपण घेतलं होतं की जे दारुडे लोक असतात ते रिहॅबिलिटेशन मध्ये गेल्यानंतर त्यांच्या फॅमिलीचं काय, तर हे आपण बघितलं होतं. पण ऍक्च्युली जो रूट कॉज आहे, जो दारू पिणारा माणूस, ज्याला आपण बेवडा म्हणतो, व्यसनाधीन म्हणतो, व्यसनी म्हणतो, वाया गेलेला म्हणतो, तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहे की बाबा खरंच तो, आपण अॅलॉनॉन मध्ये जाणून घेतलं होतं की तो एक आजार आहे, पण खरंच तो आजार आहे का, आणि त्याच्यासाठी खरंच सोल्युशन आहे का, आणि मेन रूट कॉज काय असतं. त्या माणसाला दारू पिण्यापासून कोण असं अडवणारं नसतंच, पण तो वाहत जातो. आणि मग त्याच्यानंतर अशी एक संस्था त्याच्या आयुष्यात आल्यानंतर कशी त्याची फुल चेंज ओव्हर होऊ शकतो, तर अशा एक ताकदीची संस्था ही कार्य करते, ती म्हणजे AA. हे आपण अॅलॉनॉन मधून पण शिकलो होतो की AA ची लोक किंवा AA ही संस्था खूप अशी मोठ्या स्तरावरती काम करते या लोकांसाठी. तर त्याच्यासाठीच आपण एक AA मेंबरला बोलवलेलं आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. जसं मी सुरुवात केली तर त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला गाईड करा की काय आहे नेमकं हे. नमस्कार, माझं नाव प्रमोद. मी अल्कोहोलिक्स अनोनिमस या सुंदर संस्थेचा मेंबर आहे. मागे तुम्ही जे ब्रॉडकास्ट केलेलं आहे तिकडे आमच्या ज्या भगिनी आल्या होत्या, त्यांनी मला फोन केला होता, असा असा कार्यक्रम आहे, मी नक्की जातो म्हणलं. मी इथे आलो, तुम्ही मला बोलवलं, आणि मी जे काय आता सांगणार आहे ते घडलेल्या घटना आणि आज मी कसा आहे बरोबर हे मी सांगणार आहे. मला इथे तुम्ही बोलवलं आणि माझ्या भगिनीने मला निरोप दिला, मी आभारी आहे. अल्कोहोलिक हा माणूस प्रत्येकाच्या घरामध्ये, ज्या घरामध्ये असतो त्या घरामध्ये संपूर्णपणे धूळधाळ झालेली असते. किती तुम्ही कुठल्याही स्तरातले असाल, मग तो खूप शिकलेला असेल, खूप शिकलेला नसेल, अगदी तो स्लम एरियात राहणार असेल, बंगल्यात राहणार असेल, फ्लॅट राहणार असेल, कुठे गावात असेल, खेड्यात असेल,
अगदी पुण्यासारख्या सिटीमध्ये असेल, कुठे पण नक्की दारू एकदा त्या घरात गेले की संपूर्ण घराची धूळधाण होती. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. मी जिथे राहत होतो पूर्वी कसबा पेठमध्ये, तिथे मी बघितलं की खूप असे मोठे मोठे लोक होते. काही पैलवान लोक होते, काही भाई लोक होते, काही डिपार्टमेंटमध्ये काम करणारे लोक होते. ते खूप असे तब्येतीने खूप जबरदस्त होते. पण नंतर ते ज्यावेळी दारू प्यायला लागले की त्यांचे दारू पिल्यानंतर त्यांचे जे काय हाल व्हायचे आणि ते नंतर ते गेले, एक्सपायर झाल्यानंतर त्यांची बॉडी अशी बारीक झालेली माझ्या डोळ्यांनी पाहिले होते. असे खूप पाहिले होते मी. लहानपणापासून तसंच हे करत होतो. नंतर शाळा झाल्यानंतर कॉलेज झालं आणि व्यायामाची हे होती माझ्याकडे. मी पहिल्यापासून व्यायाम करायचो, आजही व्यायाम करतो. मी महाराष्ट्र मंडळमधला माझा श्री आहे माझ्याकडे तिथला. आणि खूप असं व्यायाम खूप करायचो. असं वाटलं नव्हतं की आपण पण पुढे आपल्या हातामध्ये दारू येईल आणि आपण पण दारू पिईल, असं कधी वाटलं नव्हतं. एक छान चाललं होतं, छान कुटुंब. कालांतरानं लग्न झालं. एका ठिकाणी मी जॉब पण करत होतो काही वर्ष. माझं स्वतःचं काम आहे, माझं सिक्युरिटी व्यवसाय आहे माझा. पण कालांतरानं ते लग्न झालं छान, मला मुलगी झाली, एकदम सगळं सुखी चाललं होतं. पण काय झालं की इलेक्शन होतं नगरपालिकेचं आणि तिकडे दारू प्यायचे एक कार्यक्रम होता आणि घरातच एक सीट उभं होतं आणि त्याच्या अगोदर मी सगळी टेस्ट पाहिली होती. मला माहित होतं ते क्युरियोसिटी म्हणून मी पाहिलं होतं की थोडंसं घेतल्यानंतर काय होऊ शकतं. थोडं घेतल्यानंतर एक अगदी म्हणजे मला आठवतं की एक नीब मागायचं आम्ही कॉलेजला असताना आणि 8-10 जण घ्यायचो की त्याचा वास पण येत नव्हता तोंडाचा किंवा घरात पण कोणाला कळत नव्हतं. आणि हे परत एक 2-4 वर्ष अजिबात नाही, 2 वर्ष तरी अजिबात नाही असं होतं. मग तेव्हा त्याची ती हॅबिट नव्हती किंवा ती दारू प्यायलाच पाहिजे असं एक आसक्ती नव्हती. पण नंतर कालांतरानं कसं झालं की थोडेसे पैसे यायला लागले, मित्र तसे भेटले. सगळ्यात गोष्ट म्हणजे दारू पिणारे मित्र जवळ आले आणि थोडी घ्या भाऊ, काय होत नाही, थोडी घ्या. असं करत करत ती सवय लागत गेली. ती एवढी वाढत गेली की ते 2000 साल संपूर्ण दारूमध्ये गेलं. नाही, पण सवय लागली म्हणजे नेमकं काय झालं? म्हणजे सवय लागली म्हणजे काय असं वेगळं जाणवलं की त्याच्यापेक्षा अरे दारू दररोज प्यावी असं का वाटलं? काय व्हायचं, दारू पिल्यानंतर डोक्यामध्ये ना तुमचे प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमचे सुख असतील, दुःख असतील, ते सगळं छान वेगळ्या दुनियेत जातो. दारू पिल्यानंतर एक वेगळ्या ट्रान्समध्ये जातो. ते मित्र आणि ती सगळी दारू सारखी आवडू लागते आणि ती वाढत जाते, म्हणजे कमी होत नाही ती. म्हणजे एवढीशी पिली बाद झाली असं काही होत नाही आणि ते संपूर्ण त्या दारूच्या नशेमध्येच राहावं लागतं असं वाटायचं. त्यामुळे ते एक 7-8-10 महिने खूप दारू पिणं झालं. नंतर ॲडमिट करावं लागलं मला हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हटले की अरे हा चांगला मुलगा, व्यायाम करणारा, खूप लोकांना माझ्याकडे पेशंटला, नातेवाईकांना आणणारा, काय करतो असं तो? माझी बायको म्हणले की हे दारू पिता तो. आमचे चांगले संबंध आहेत डॉक्टरांच्या बरोबर. डॉक्टर म्हणले अरे असं का करायला लागलास तू? आधी पित नव्हता, आधी चांगलं काम करायचा, एवढं सगळं तो सामाजिक कामात आहे, पुढे सगळ्या कामामध्ये पुढे आहे, असं अचानक दारू का प्यायला लागला? मी म्हणतो मला काय माहिती नाही सर, पण दारू मला आवडते बरं का. पण आवडून ते मला माझ्या शरीरावरती, माझ्या मनावरती, माझ्या विचारावरती सगळीकडे तर पगडा होत होता, पण मला कळत नव्हतं ते असं का होतंय. पण मग जास्त दारू झाल्यामुळे ऍडमिट करावं लागलं होतं हॉस्पिटल. समोरच्याला कळायचं का? समोरच्याला कळायचं, समोरच्याला डेफिनेटली करायचं. मी एवढी पिलेली असायचं की काही वेळा मला चालता पण येत नसायचं. मी घरी यायचो, मेसेज विचारायची का हो तुम्ही कशाला दारू पिलं? छे अजिबात दारू पिलो नाही. जे टिपिकल प्रत्येक पिणाऱ्या माणसाचं वाक्य असतं तसं म्हणायचं, मी काय दारू पिलेलो नाही अजिबात. तुला ते का असं का वाटतं असं म्हणायचं. ऍक्च्युली मी खूप पिले असायचो. पण मग ते 7-8 महिन्यानंतर ऍडमिट करावं लागलं मला हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर म्हणले अरे असं करू नकोस, तू करू नको. मी ऐकलं नाही. मला ICU मध्ये ऍडमिट करणार, कारण की वेगळ्या प्रकारच्या कलरच्या वेगळ्या उलट्या होत होत्या. डॉक्टरने कळायचंच नाही काय झालेलं आहे, हे दारू पिलं तरी असं का झालं. तर दारू पिण्यामध्ये फूड पॉइझनिंग झालं होतं ऍक्च्युली. मी इथून औरंगाबादला गेलो होतो. जाताना एका ठिकाणी आम्ही एका ढाब्यावरती दारू प्यालो होतो आणि खाल्लं होतं काहीतरी तिकडे. तिथं फूड पॉइझनिंग झालं ते आणि त्यामुळे ते सगळा प्रकार होत होता. पण तो डिसेंबर 2000 साल होते आणि परत काय हॉस्पिटलमधून त्या डॉक्टरांच्या औषधांनी किंवा देवाची कृपा म्हणावी,
त्याच्यातून मी बाहेर पडलो. परत दारू प्यायचे नाही हे ठरवलं ना, अगदी म्हणजे मनापासून ठरवलं. दारू हा भाग आपला नाहीये, कारण आमच्याकडे काही कोणी दारू पित नव्हतं, तो काय भाग माझा नाही असं मी ठरवलं. आणि त्या पद्धतीनं मग 2001, 2, 3, 4 असं छान जगत होतो. 2005 आलं, परत इलेक्शन होतं आणि परत माझ्या हातामध्ये दारू आली. कारण की 2005, 6, 7 ते 3 वर्ष मी खूप दारू प्यालो. रोज संध्याकाळ झाली की दारू प्यायचे. 2000 साली सोडली, बंद केली. 2000 साली बंद केली, कळलं रिअलायझेशन हो, झालं. हो. ते 2000 ते 2005 पर्यंत तुम्हाला काही 4 एंड पर्यंत काही काही नाही झालं. 5ला परत चालू झाली. आणि दारू पिल्यानंतरचे जे काही मनावरती छान परिणाम, असे खोटा आभास होत होता, त्या आभासी दुनियात संध्याकाळ झाली की दारू प्यायचे. बरं, त्याला काय झालं, लिमिटच्या पुढे दारू जायला लागली. म्हणजे आपण त्याला नीप म्हणतो, क्वार्टर म्हणतो. 1 क्वार्टर झाल्यानंतर 2री, 3री, 4थी, 5वी मला माहित नसायचं. ती सगळी कामं करायचो मी दिवसभर, पण संध्याकाळ झाली की ते माझे मित्र टिपिकल आणि दारू सगळे सुरू झाले होते. 2005, 6, 7 ते 3 वर्ष खूप दारू प्यालो. संध्याकाळ झाली की दारू आणि दारूचे मित्र, बस एवढंच आठवायचं. त्या 3 वर्षात पिरियडमध्ये मला आठवत नाही की माझ्या मुलं कितवीला, एक मुलगा मुलगी आहे, गोड माझे मुलं मुली आहेत. ती मुलगी कितवीला गेलेली हे मला माहित नसायचं, वर्गात कुठल्या वर्गात आहे ते. बापरे. कारण एकदा असं झालं होतं की खूप दारू पिल्यानंतर संध्याकाळी मिसेसनी फोन केला. ती तिच्या माहेरी गेली होती. तिने फोन केला मला की उठा, पण मी उठलोच नाही. तिने शेजारी फोन केला की त्यांना उठवा. मग त्यांनी बेल दरवाजा खूप वेळा वाजून मी उठलो. मी आज गुरुवार आहे, तुम्ही सकाळी जा म्हणे तिकडे शाळेमध्ये, बुक्स मिळणार, नोटबुक्स मिळणार आहेत. मला आठवतं मी शाळेत गेलो, ती लाईन होती, लाईनला मी थांबलो, उभा राहिलो, माझा नंबर आला. म्हणलं नोटबुक्स आणि बुक्स द्या. त्यांनी विचारलं कुठल्या वर्गाच्या हवेत. मला माहित नव्हतं माझी मुलगी कितवीला गेली. ह्यासारखं वाईट नाहीये की माझी मुलगी कितवीला आहे मला माहित नसणं नॉट ऍक्सेप्टेड. म्हणजे हे म्हणजे समाजाला कोणाला मान्य नाही हा शब्द आहे तो. बरोबर. पण मला कळत नव्हतं. मी परत बाजूला आलो, मेसेजला फोन केला की फक्त नोटबुक घेऊ का बुक घेऊ. माझी बायको माझ्यापेक्षा हुशार आहे. ती म्हटली तुम्हाला माहितीच नाही तिला कुठले बुक्स पाहिजेत आणि कुठले नोट. तिने ओळखलं ते, मला सांगितलं, मी ते बुक्स आणि ते घेतले आणि घरी आलो. खूप वाईट वाटलं मला की बघा आपल्या माहिती सुद्धा नाही. पण ती वेळ आल्यानंतर मला फक्त दारूच प्यावी लागायची, कारण की ती वेळ आणि डोक्यात आलेले विचार हे जिंकायचा विचार तो, आणि दारू प्यायला जायचो. मी एकटा कधीच पिलो नाही. शेवटचे 3 वर्षात मी 2.5 वर्ष, पावणे 3 वर्ष रोज माझ्याबरोबर खूप जण असायचे दारू प्यायला. म्हणजे ह्या 5-6 जणांच्यावर दारू प्यायची, परत दुसरीकडे जायचं, परत 5-6 जणांच्यावर दारू प्यायची, परत अजून जायचं एका ठिकाणी अजून दारू प्यायची. कारण सगळे मित्र फोन करायचे, भाऊ कुठे आहेत, या इकडे आमच्याकडे, या इकडे आमच्याकडे, आणि तिकडे जाऊन मी दारू प्यायचो. मग व्यसनी म्हणजे नेमकं कसं? म्हणजे फॉर एक्झाम्पल काही जण माझ्या ओळखीमध्ये एक्झाम्पल आहेत की बाबा 3-4 दिवस कंटिन्युअस दारू प्यायची आणि मग महिन्यातले 3 दिवस म्हणजे अगदी लोळायचं, दारू पिऊन काही नाही, उठलं की दारू प्यायची, परत झोपायचं, परत जाग आली, परत दारू पिणं, परत हे. मग त्याच्यानंतर मग परत महिनाभर काही नाही. हे असा पण पॅटर्न बघितलाय. त्याला बीच पॅटर्न असं म्हणतात. किंवा असं, आता हा एक पॅटर्न झाला. आणि दुसरा पॅटर्न किंवा मला दररोज थोडी लागतेच बरं का, मला ते आवडतीये आणि मी पिणार आणि मी थोडीशी पिणार आणि तो मी पितो, पण माझी लिमिटेड असते. मग हा व्यसनी, हे पण व्यसनच आहे ना? हे पण व्यसनच आहे ना. मी तुम्हाला एक उदाहरण देईल. या दोन्हीमध्ये फरक काय? फरक आणि असा आहे. तुम्ही म्हणताय तो काय आहे? म्हणजे ह्याच्यात तिघांमधलं एक्स्ट्रीम कंडिशन का काय? तिघही दारुडे झालेलेच आहेत? ह्याच्यात 3 प्रकार आहेत. एक कधीतरी पिणारा, एक रोज थोडी पिणारा, आणि एक तिसरा आहे की तो अति पिणार. संध्याकाळ, दुपार, जेव्हा वेळ मिळेल किंवा जेव्हा त्याला चान्स मिळेल तेव्हा तो पिणार. मग त्याच्यात पैसे असो नाही तर नसो, तो दारू पिणार. आणि काय होतं की तो, आता मला आठवतं की मी एका मोठ्या 75 इयर्सच्या माणसाकडे गेलो होतो. मोठा माणूस आहे अगदी, म्हणजे अशा मोठ्या मिशा वगैरे. आम्ही बसलो होतो संध्याकाळी त्यांच्या घरी. ते म्हणले तू दारू बंद केली, दारू सोडली, छान झालं. तू संध्याकाळी खूप पित होता 3-4 वर्ष, खूप हाल झाले, मी प्रणिताला पाहिलं वगैरे वगैरे. ओके म्हणलं. तर त्यांची वेळ झाली, म्हणजे 1 तास बोलल्यानंतर मी कॉफी पिलो, ते काही नाही, त्यांनी काय नाही घेतलं. हातपाय तोंडलं, देवाला नमस्कार करून समोर बसले होते माझ्या. आम्ही बोलत होतो. बोलता बोलता ते म्हणले बघ आता मी एकच पेक पितो, रोज पितो, मला काहीच होत नाही, मी गेली 40 वर्षाला पितोय वगैरे वगैरे. त्यांच्या मिसेसला त्यांनी ऑर्डर दिली की तिचं नाव घेतलं आणि ते माझं घेऊन ये. ते म्हणले संपला आज तुमचा कोठा, ते जे आहे संपलं होतं ना, ते बॉटल संपलेली. त्यांनी तिला शिव्या द्यायला सुरुवात केली. म्हणजे
ही इज ऑल्सो सेम त्याच कॅटेगरीतला आहे. तो एक पेक पिऊ नाही तर 10 पेक पिऊ. हा. दारुडा हा दारुडा असतो, हे फिक्स आहे. हा असे काही दुसरे आहेत, हे माझे काही मित्र आहेत, मी त्यांच्या घरी गेल्यानंतर बघतो, अरे अशी बॉटल अशी ठेवलेली आहेत. हो, कारण की आमच्या बाबांचे मित्र आले होते आणि आम्ही सगळ्यांनी घेतली. आईने आम्हाला सगळं करून दिलं, आम्ही सगळ्यांनी पिलं एक एक पेक, बहिणीने आई सगळ्यांनी. ते तसंच आहे, गेली 2 वर्ष झाले तसंच आहे. कारण की ते दारुडे नाही आहेत, तिची कॅटेगरी येत नाही त्यांना. काही समोर असलं किती काय नसलं हा काय. असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही. पण ज्यावेळी बॉडीला कम्प्लीट पूर्णपणे बॉडीवरती दारूचा पगडा होतो त्यावेळी तो दारुडा असतो. तो ज्या ज्या वेळी त्याला वेळ मिळेल त्यावेळी दारू, त्याच्या सुख असेल दुःख असेल, कोण नातेवाईक गेलं असतील त्यावेळी तो दारू पिणार, लग्न असेल कोणाचं तरी दारू पिणार, कोण गेलं एक्सपायर झालं तरी त्यावेळी दारू पिणार. खूप आनंद, मुलगा मुलगी पास झाले, स्वतःला नोकरी लागली, प्रमोशन झालं, पगार वाढ झाली, किंवा मग बायकोची नोकरीची वाढ झाली, किंवा कुठेही सुख असेल का दुःख असेल त्यावेळी तो जाऊन दारू पिणार म्हणजे पिणार. म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये जी संस्था आहे त्याबद्दल मी जे बोलणार आहे, त्याच्यात 16,000 कारणं सांगितले दारू पिणाऱ्या माणसाचे. आणि जो पक्का दारुडा असतो तो 16,001 शोधतो, असा त्याच्यामध्ये तो. मग आता अजून एक आहे सर, की आता काही जण मित्र बऱ्याच दिवसानं भेटलेत, आणि ठीक आहे आपण बऱ्याच दिवसानं भेटलोय, सगळीकडून इकडून तिकडून फॉरेनवरून वगैरे येतात, आणि आता सध्या बरोबर आहे ना की हो, हो. वेगवेगळ्या ठिकाणाहून आले, मग येणारे काही घेऊन येतात बाटली, की चला आपण सेलिब्रेट करू, किंवा एखाद्या बारमध्ये बसतात की बऱ्याच वर्षांनी आपण भेटलोय, चला गेट टुगेदर करू. मग त्यावेळी प्रत्येक जण घेतोच, काही घेणारे असे काही बरोबर. क्वचितच असतात, पण बरोबर. प्रत्येक जण अरे मित्र आहे, बऱ्याच वर्षानं भेटलंय, आपण हे करू. बरोबर. मग त्यांच्यातला असा बाबा एखाद्याला फॉर एक्झाम्पल ए माहिती आहे, हम्म. अजून तिथं पण पोचायचं, पण एक जस्ट मला क्वेश्चन आला म्हणून ए माहिती आहे, आणि मग त्याच्यातल्या त्या 5-6 जणांमधला असा तो बाबा ज्याला ए ची गरज आहे, किंवा बाबा त्याला काहीतरी आहे, हे कसं ओळखता येऊ शकतं की अरे याला अतिच प्यायला लागलाय हा काय. जर त्यापैकी कोणाला याची जर माहिती असेल आणि तो पित नसेल, हा. तो पहिल्यांदाच गेला ते त्याला माहिती आहे, हम्म. किंवा तो पित असेल आणि तो याचा मेंबर आहे आणि तो आता पित नाही, तो जर असेल तर तिथल्या सगळ्यांना सांगणार तो. अशी एक संस्था आहे. हम्म. किंवा ते जर मित्र असतील तर त्यांना माहिती आहे की नाही की हा आपल्या 5 जणांपैकी हा खूप पित होता आणि कुठेतरी गेलाय आणि तो आता दारू पित नाही. हम्म. ते त्याला कसले जर खूप क्लोज मित्र असतील तर त्याला अनुभव म्हणजे ते पिच असं त्याला फोर्स करणार नाही ते, हम्म. कारण त्याचे खूप क्लोज मित्र असतात, हम्म. ते फोर्स नाही करणार. हम्म. पण ज्यावेळी त्याच्या मनात जर आलं म्हणजे सांगावं की ह्यांना अशी संस्था आहे, मग ते सांगत असणार ते अशी. हम्म. हम्म. असं म्हणतात की आज जर 10 माणसं नवीन दारू प्यायला गेले, हम्म. त्यातले 4 जण दुसऱ्या दिवशी परत प्यायला जातात, कारण की त्यांना ती दारू पिल्यानंतर जे काय फॅन्टसीमध्ये जातात ते त्यांना आवडतं, ते केमिकल लॉच आवडतो, त्याचं शरीर डिमांड करतं, आणि त्यांना वाटतं अरे काल मी खूप छान मस्त अभ्यास केला, मी खूप काम केलं घरात येऊन, आईने सांगितलं हे काम कमी, सगळं काम केलं, अजून आहे का काम असं विचारलं, जेवण जास्त केलं, छान झोप लागली. हे सगळं खोटं असतं, आभासी असतं, पण ते लवकर कळत नाही. आणि दुसऱ्या दिवशी तो परत प्यायला जातो आणि तो परत हळूहळू तो संध्याकाळच्या ऐवजी सकाळवर होते, सकाळच्या येऊन दुपारून संध्याकाळी, असं करत 24 तास दारू पितो. हाच तो रोग आहे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये. कारण काही जण असं सांगतात, समजवतात, अरे दारूमध्ये ह्या गोष्टी आहे, त्याच्यात डिहायड्रेशन मेन होतं, बाकी काय नाहीये, आणि त्यामुळं पाणी व्यवस्थित प्यायचं, हे झालं मग त्याचा पॅटर्न दिसतो, किंवा तो घेतो दारू मिक्स करणार, मग त्याच्यानंतर परत तेवढंच पाणी पिणार, मग त्याच्यानंतर मग परत मागवणार. मग हे जे पॅटर्न आहे हा व्यसनाकडे गेलाय, तो व्यसनाकडेच गेलेला 100%. तुमचं 1 पेक असू नये तर 10 पेक असो, पण तो कंटिन्युअस पितो, हा कंटिन्युअस पित असतो, म्हणजेच हा अल्कोहोलिक 100% झालेला आहे. तो कुठल्याही क्षेत्रामध्ये असू देत, तो 100% दारुडा झालेला आहे. त्यांनी त्याला स्वतःला समजावं की नक्की मला दारूचा प्रॉब्लेम आहे, आणि मग तो त्या संस्थेकडे जायला पाहिजे. त्यांनी त्याला मेसेज मिळून तो तिकडे गेला तर ते दारू थांबून जाते. आता काय आहे म्हणजे ह्याच्यामध्ये थोडक्यात आता जी 16,000 कारण सांगितले, आणि खरं आहे म्हणजे तो दुसरं काहीतरी कारण जे समोरच्याला काहीतरी पटू शकेल असं तो गोष्टी करतो. मग ही टेंडन्सीच आहे प्रत्येकाची. मग आता ह्याचं एक्स्ट्रीम कंडिशन काय आहे ऍक्च्युली, काय जाणवलं म्हणजे? खूप दारू पिल्यानंतर 2 प्रकार होतात, एक तर ठार वेडेपण किंवा अकाली मृत्यू, हे 2 त्याचे शेवट आहेत. आणि आतापर्यंत, आता आय एम 61 इयर्स ओल्ड,
मी एवढ्या वर्षात खूप जण वेडे झालेले बघितलेत आणि अकाली मृत्यू पाहिलेले मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले. त्याच्यातले खूप चांगले चांगले लोक आहेत, सगळे गेलेले मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले. बापरे. हे जे 2 शेवटचे प्रकार आहेत. होतातच, 100% होतात, त्याला काय पर्यायच नाही त्याला. कारण की हा दारू पिणं हा जो रोग आहे ना, एक जागतिक आरोग्य संघटना आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की हा 3 नंबरचा किलिंग डिसीज आहे. तो कॅन्सर आहे, एड्स आहे, आणि तिसरा हा दारू पिणे आहे. कारण दारू पिणे हा ती वेळ झाली की तो दारू पितो. मग सकाळ असेल, दुपार असेल, संध्याकाळ असेल, ती कुठली वेळ असेल, काय असेल, त्याला काही कळत नाही. त्याला फक्त दारू, त्याचं दुकान आणि त्याची स्वतःची इच्छा, बस एवढंच असतं. त्याला काहीच माहीत नसतं. त्याला बायको दिसत नाही, मुलं दिसत नाहीत, काही दिसत नाही, ते सगळं काही दिसत नाही. मग ह्या 18 वर्षामध्ये मी ह्या संस्थेत गेल्यानंतर किती 24 तास दारू पिणारे बांधव माझ्याकडे आले आणि थांबलेले. 24 तास 24 आवर्स दारू पिणारे, आणि अगदी टॉपचे, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत टॉप, घराच्या बाबतीत टॉप, सगळ्या याच्यामध्ये दिसण्यात वगैरे सगळे इंडस्ट्रीमधले पण आहेत, सगळीकडचे लोक आहेत आपल्याकडे. इथे येऊन नक्की दारू पितो, थांबतो म्हणजे थांबतो, किती दारू पिणार असेल ते. फक्त त्यांनी ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे की मी दारुडा आहे आणि मला दारूचा प्रॉब्लेम आहे, आणि हा प्रॉब्लेम मला झालेला आहे, मी त्या कॅटेगरीतच येतोय. मग त्याचं वय, शिक्षण, पत्ता, सोनं नाणं, गाड्या, बंगले, फॉरेन ट्रिप किंवा फॉरेन शिक्षण, हे सगळं 0 आहे. त्यांनी त्या वर्गात आल्यानंतर त्यांनी समजायचं की मी हे सगळे बाकीचे आहेत त्या पद्धतीनेच मी आहे, आणि मलाही सेम प्रॉब्लेम आहे. आता काही जण आता म्हणतात ना की बाबा हे कामगार लोक असतात, जनरली आपण बघतो की काम दिवसभर करणे आणि मोलमजुरी करणारे, आणि ते देशी दारूच्या तिथं हे झालेलं असतं. तर त्यांना बाबा दिवसभराचं दुखणं खुपणं असतं, त्यामुळे ते कारण काय सांगतात की बाबा ते पिलं की आम्हाला दुखणं खुपणं वगैरे कमी होतं, दुसऱ्या दिवशी परत आम्ही हे करायला. पण मग काही जण सोफिस्टिकेटेड जे असतात ते म्हणतात की नाही, हे असलं देशी दारू वगैरे काय नाही, पण आपण काय करायचं की दारू वाईट, पण आपण मग कसं की एक ब्रँडेड चांगल्या ब्रँडची जर हे केली तर व्यवस्थित सिंगल मार्ट आणि हे ते नसेल तर मग एक चांगल्या प्रतीची असेल तर मग ती क्वालिटीची असते, त्यामुळे ती आपण प्रमाणात घेऊ, आणि मग 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 तो त्याला काय आपल्याला शरीराला प्रॉब्लेम येणार नाही, हे असं पण ऐकतो आपण. तर हे काय आहे आणि ह्याच्यात खरंच फरक आहे का? अजिबात फरक नाही. दारू ही दारू असती, फक्त त्याच्यात जे काही यूज केलेले जे काही प्रोडक्ट असतात त्याच्यात आतमध्ये यूज केले ते वेगळ्या प्रकारचे असतात. जी खालची दर्जाची दारू असेल त्यांनी जास्त इफेक्ट होतो, म्हणजे जी असे घरी वगैरे बनवतात आणि ते पितात, भट्टी, किंवा हातभट्टी, किंवा मग ते लिकर, किंवा मग आणखी बार, आणखी इम्पोर्टेड दारू ही दारूच असते. सगळे इफेक्ट दारूनेच होतात आणि 100% होतात. त्या शरीरावरती होतात, त्याच्या संपूर्ण त्याच्या डोळ्यावरती इफेक्ट, इथून केसापासून इफेक्ट होतो. त्या माणसाचे केस जातात, त्या माणसाच्या डोळ्यांना प्रॉब्लेम येतो, शरीराला प्रॉब्लेम येतो, त्याच्या हार्टला प्रॉब्लेम येतो. हा सगळ्यात बॅड इफेक्ट म्हणजे त्याचा लिव्हर कम्प्लीट डॅमेज होतो. मी माझ्या डोळ्यांनी खूप लिव्हर आज ना उद्या कोणाच तरी होणारच आहे, होणारच, 100% होणार. स्टँडर्ड इम्पोर्टेड दारू पी किंवा ही हातभट्टीमुळे लवकर होईल, हे थोडंसं उशीर होईल. हा, पण दारू ही दारूच असते. कसल्याही परिस्थितीत त्याच्यात काही इफेक्ट नसतो की ही पिल्यानंतर फक्त डेज कमी जास्त, दिवस, ह्यांना 20 दिवसात प्रॉब्लेम, त्यांना 40 दिवसात होईल, त्यांना 60 दिवसात होईल, त्यांना 80 दिवसात होईल. म्हणजे जसं बॉडी स्ट्रेंथ एक्सटेंड करत असते तसं तसं ते इफेक्ट होऊन जातो. 100% इफेक्ट होणार. आणि जसं मी म्हटलं की बाबा कामगारांच्या ऍटलिस्ट हे रिझन देऊ शकतात, पण ज्या IT मध्ये असतात किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण बघतो, हो हो, म्हणजे ह्यांना असं काही रिझन नाहीये, पण ह्यांना म्हणजे असे लोक पण तुमच्या आयुष्यात आले असतील ना की बाबा नाही मला आनंद मिळतो म्हणून मी पितो. ते 16,000 पैकी एकच कारण आहे ना. मला खूप आनंद झाला आज. मला एक छान सिनेमा मिळाला, मोठ्या डायरेक्टरचा सिनेमा मिळाला, मी सही केली, सिग्नेचर केली, माझा मोठा चेक मिळाला, पहिला माझ्या देखत मी पाहिलेलं आहे, मोठा चेक मिळाला. आज मी खूप मोठं सेलिब्रेशन करणार आहे, 5 स्टार मध्ये जाणार आहे. करणार काय तिकडे जाऊ? दारूच पिणार तो. त्यामुळे दारू ही कुठली असली, म्हणजे सुख असेल दुःख असेल, मी सांगितलं ना, त्याला तो आनंद असतो. सपोज त्याला इच्छा आहे, तो ह्याच्यासाठी गेलाय तिथे ऑडिशनसाठी गेला, त्याला नाही झालं त्याचं काम, येताना तो दारू पिणार. माझं नाही झालं, ह्याच्या माझ्यापेक्षा अभिनय चांगला करणारा नाही माणूस, त्याला मिळालेलं आहे ते काम, म्हणून तो इफेक्ट नाही तर दारू पिणार. गायक पण असेल त्याचंही तसं होतं.
डायरेक्ट असेल त्याला मला तो पाहिजे होतं, मला त्या स्क्रिप्ट आली नाही, त्याच्याकडे गेली, तो झाला असं. त्यामुळे बरं. दारू ही दारूच असते, त्याच्यात देर इज नो इफेक्ट. म्हणजे तो 16,000 कारणे. हो 16,000 कारण. मग आता हे आपण बघितलं, कारण हे गरजेचं आहे की बाबा लोकांना दारू किंवा हे ह्याच्याबद्दल, पण आता त्यानंतर या सगळ्यातून पण बाहेर पडायचं असेल तर एक संस्था हात द्यायला उभी आहे. येस, त्याचं नाव अल्कोहोलिक्स अनोनिमस. आता मी इथून पुढे सांगेल मी जे काय झालं. हे सगळं असं चाललं असताना या 3 वर्षात, त्या 3 वर्षात 1 वर्ष थांबल्यानंतर, 1 वर्ष दारू पिल्यानंतर, 4 वर्षात 3 वर्ष थांबल्यानंतर, ते पण का थांबलं असेल 3 वर्ष, मी का थांबलो असेल, त्याचं मी एकमेव कारण असं आहे की मला त्या पिरियडमध्ये बायकोनी काय सांगितलं माहिती का, आता हे आपल्याला पोथी पारायण करायचं आहे, हा 21 दिवसाचं पारायण करायचं, त्यानंतर 51 जोडी आपल्याला जेवायला घालायचे. मग ते 21 दिवस झाले की परत कार्यक्रम कंटिन्युअस त्यांनी कार्यक्रम कुठल्या तरी देवाला घेऊन हा. जायचे. कारण की 1 वर्ष त्यांनी पाहिलं होतं हा दारू पितोय, आणि दारू पिल्यानंतर हा साधं नाही दारू पित, म्हणजे दारू पिल्यानंतर हा काय हे नाही करत, म्हणजे राहाडी सुद्धा करू शकतो हा. हा. ही व्यक्ती त्या प्रवृत्तीची आहे. अशी दिसली का तुमची प्रवृत्ती? हो, माझी प्रवृत्ती 2000 पर्यंत? येस, माझी प्रवृत्ती त्याच ठिकाणी जायची ना. म्हणजे मी तोडफोड सुद्धा करायचो, काय पण. मध्ये कोणी माझ्या गाडीमध्ये लावली तर मी तोडफोड केलेली गाडीची. हा. एका दिवशी मला आठवतंय की एका रिक्षावाल्याने असं खूप, त्याला दिसलं की हे दोघं जण दारू पिलेलेत, त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला. मी त्या पॅसेंजरला खाली उतरवले, त्या रिक्षावाल्याला खाली उतरवले, तर रिक्षाची पलटी करून टाकले नशेमध्ये. मी आता करणार का नाही करणार मी, मला माहिती आहे तो माणूस पण, रिक्षावाला किती छान माणूस असतो तो, बरोबर. त्याचं किती कष्ट करतोय तो, रात्रंदिवस कष्ट करतो. आज कसं करणार नाही त्याला. मी 10 रुपये झाले तर त्याला 20 रुपये देईल, मी आज असं करतो मी, त्याच्यावर बरोबर. तसं नव्हतं ना, बरोबर. कारण माझी मलाच कळत नव्हतं. हे मिसेसला जाणवलं होतं, हाय जाणवलं. त्यामुळे त्यांनी काय की बाबा कंटिन्युअस, म्हणजे मिसेसचा त्यांचा हे कसा होता, धडपड दिसत होती की बाबा 2 त्यांनी नंतर दारू प्यायलाच नाही पाहिजे. नाही मग काय पाहिजे. की बाबा देव आपण हो, सगळं. काहीतरी करूया हो, की हो. त्याच्यातून ते हे होईल. मला आठवतं की कुठल्या तरी एका याच्याकडे घेऊन गेली होती ती, अंगठी वगैरे घालायची, असं मी ते हा. केलं नाही अजून. काही ठिकाणी काय होतं की ती असा जो मोराचा पंख असतो किंवा कुठला तरी पंख असतो, उलट्या ह्याचा असतो तो, ते डोक्याला असं लावतात, तो माणूस दारू पिणार ना असं म्हणतात. हे सगळं खोटं आहे, 100% खोटं आहे. तुम्ही कुठला देवऋषी, ब्राह्मण, गुरुजी, आता तुमचा माणूस दारू पिणार नाही हे त्याला द्या, त्याच्या खाली ठेवा, त्याच्या औषध टाका, असा आज तागायत कुठलाही शास्त्रज्ञ सुद्धा पैदा नाही झाला की त्यांनी, डॉक्टर पण नाही, एक इंजेक्शन दिलं आणि एक गोळी दिली, तो घरी गेला आणि त्यानंतर कधीच दारू पिला नाही. कारण शास्त्रज्ञ आणि डॉक्टर पण नाही नरडे असतात. हो, ते पण आहेत ना, ते पण पितात. त्याचं कारणच असं की खूप काम केल्यानंतर पण दारू पितो माणूस, खूप कमी काम केल्यानंतर पण दारू बरोबर. पितो, खूप पैसे मिळाल्यानंतर दारू पितो आणि कमी पैसे मिळाल्यानंतर दारू पितो. त्यामुळे अशी कॅटेगरी नाही. म्हणजे कॅटेगरीज नाहीये. हो. दारुडा हा दारुडा आहे. खूप दारू पिणाऱ्यांसाठी अशी एक अल्कोहोलिक्स अनोनिमस नावाची संस्था आहे. ती नंतर मिळाली कशी, त्याच्या अगोदर ते 3 वर्ष खूप दारू पिणं झालं. मला आठवते की आता ते काय अनुभव मी सांगणार आहे, असे डेंजरस अनुभव आहेत की ते सर्वसामान्य माणूस असं काही करणार नाही. फॉर एक्झाम्पल डेक्कनला बघा, तुम्हाला सांगतो की आपल्याकडे ही येते पालखी, हो. पालखीच्या दिवसात केवढा मोठा सण असतो, आपल्यासाठी सण असतो, ते आपल्या बरोबर. धर्मामध्ये खूप मोठा, हो कट्टर हिंदुत्वामध्ये खूप मोठा सण येतो. हो. आणि तिथे वारकरी लोकांना काहीतरी वाटलं जातं. मी बरोबर. पण तिथे असायचो, आहे म्हणजे असतो. तर त्या दिवसापासून आज ताब्यात मी काय गेलो नाही तिकडे. ती जी काय घटना घडलेली हा. तिथे कोणी सांगितलं पालखी यायला 1 तासभर टाइम आहे अजून, हा. आणि काही नगरसेवक होते, काही 5-6 जण होतो आम्ही. मग म्हटले की ते अजून वेळ आहे थोडासा, हा. थोडी घ्यायला काय हरकत आहे, असं कोणीतरी म्हटलं, जे माझ्या मनातला एक चांगला उल्हासित करणारा कोणीतरी तोंड लावून बोलून गेला. अरे वा. तिकडे गेलो आम्ही, 5-6 जण होतो. मी एकच नीब मागितली आणि थोडी सगळ्यांनी घेतली. सगळे म्हणले बस, कारण त्यांनी ते लावलं होतं, टोपी घातली होती. म्हणलं चला तुम्ही बाहेर, मी आलोच पैसे देऊन. मी तिथेच बसलो आणि 2 नीब एकट्याने पिऊन घेतल्या. त्यांच्यातले कोणी दारुडं नव्हतं, मी पिणार होतो, म्हणजे मला व्यसनाधीन होतो मी. बरोबर, फक्त आपण पॉज घेतला होता. हा, मी पॉज घेतला. मी बाहेर आलो
आणि त्या 3 वर्षातला हा एक एक्सपिरियन्स. हा बाहेर आलो, आता येईलच म्हणे पालखी. आली पालखी. तो घोडा होता त्या देवाचा, त्या घोड्याला कोणीतरी टोचवलं, कोणीतरी माझ्यासारखा एक कोणतरी बदमाश असेल त्यांनी घोड्याला टोचवलं. घोडा असं सुटला. मी 2 नीप पिलो होतो, बरोबर. व्यायाम करतो, असली जबरदस्त ताकद होती त्यावेळी. 20 वर्ष झाले त्या गोष्टीला, हम्म. 17, 18, 19 वर्ष आली. म्हणजे त्या घोड्याला पकडू शकतो मी, आणि घोड्याला पकडण्याचा प्रयत्न केला मी. त्यांनी पहिली लात मारली होती, माझ्या डोक्याला बसवायची, माझ्या इथे बसली. इथे काय वाटलं नाही कारण नशा होती. बरोबर. दुसरी लात मारली, माझ्या पायाच्या इथे बसली. तिसरी लात मारली, त्यांनी माझ्या मांडीला बसली. डोक्यावरती किंवा इथे समोर जर पुढे लागली असती तर 1 मिनिटात जीव गेला असता. बरोबर. आणि चौथी लात मारणार मी असं पलटे घालून पलीकडे गेलो. नंतर बरेच लोक आले, त्याला घोड्याला पकडलं. त्या वारकरी लोकांना काय काय वाटलं, मी पण त्या नशेमध्येच वाटत होतो. कसा देत होतो, कोणाला किती देतो मला काय आठवत नाही. ते सगळं झालं. घरी येताना माझ्यावर एक जण नगरसेवक होता. त्याला ना आपण बसूया, त्यांनी नमस्कार केला. म्हटलं ते जे झालं ना, एक 20 ml जे झालं ते इट इज इनफ फॉर मी. हम्म. तो गेला. मी परत तिकडे गेलो, परत घेतली आणि घरी गेलो. मिसेसला सांगितलं, म्हटलं बघ असं पण झालं. हे सगळं लागलं होतं ना तुम्हाला मग? हा, पण मुक्का मारत होते. घोड्याने जर हा. लात मारली तरी मुक्का हा, मार मुक्का बसला मार, होता ना, हा. इथे मुक्का मार बसला हा, होता. हा. इंजुर्ड काहीच झालेलं बरोबर. नव्हतं. हा असं मला वाटत होतं. हा परत पिला आणि मी घरी गेलो. जिना चढताना मला थोडं जाणवलं की काहीतरी दुखतंय थोडंसं. हम्म. वरती गेलो, तिला सांगितलं मेसेजला. मेसेज म्हणली, "येस, तुम्हाला पनिशमेंट देईल देवानं. तुम्ही दारू पिलात ना आणि ते केलं केलं ना तर punishment. पनिशमेंट झाली." झोपलं मी उशिराने. सकाळी मला अजिबात उठता येत नव्हतं. म्हणजे मी हलूच शकत नव्हतो. मी जसा झोपलो तसाच होतो. मला मुलीनं माझ्या बायकोने असं उचलून गाडीत घेऊन मला 3 महिने थेरपी करावी लागली मला. बाप रे. 3 महिने मी कसा जिन्यातून खाली उतरत होतो. खूप हाल झाले. परत दारू प्यायची नाही डोक्यात विचार केला होता. कसल्याही परिस्थितीत दारू प्यायची नाही. 3 महिने झालं, चांगला झालो. जेवण खाणं व्यवस्थित बरोबर. सगळं. परत जायला लागलो माझ्या कामाला. हम्म. परत येताना ते मित्रांच्या मध्ये जायचं. मित्रांना काय झालं तर ते बरोबर. पितायत, बरोबर. त्यांच्याकडे गेलो आणि परत मोह आवरला नाही. मोह आवरला नाही. तिथं आलोच आहे, आज प्यायचे नाही, आज नुसतं बसायचं मित्रांच्यावर. हा, मित्रांची संगत सोडायची नाहीये. हा, पण आपण प्यायची नाहीये. प्यायची नाही. तिथं गेल्यानंतर मग ते पितायत, पिया तुम्ही. आता आलोच मी सोडलीये. हा, मी तर नाही पित, पण 1 तासानंतर वाटलं आता आलोच आहे, एकच पेक दे मला. त्यांनी पण प्रामाणिकपणे 1 पेक दिला. हा 1 पेक पिला की पहिलाच गोड घातक तो मला डिमांड करतो माझी बॉडी. 1चे 4, 4चे 8, 8चे 16. नंतर मला कळायचं नाही. नंतर मी किती वाजता घरी जायचो काय मला काय आठवायचं नाही. काय होत होतं काय मला काहीच कळायचं नाही. असे वेगळ्या प्रकारचे खूप अनुभव आहेत पण माझे. मित्र थांबायचे नाहीत का तेव्हा? कारण मित्रांना माहिती असायचं ना घाबरायचे मित्र, कारण त्यांना माहित होतं माझं नाव, मामी कोण येते. कुठे परत मारलं हा, तर मारलं ह्याने तर आपल्याला. बाबा घे बाबा. हा, घे, तुला किती मग भाऊ. मग असं होणार नाही का किंवा दुसऱ्या दिवशी परत तुम्ही गेला हम्म. त्यानंतर मित्रांनी बाबा काल तू राडा घातलायस त्यामुळे आज तुम्ही म्हणताय ना तुम्ही एवढीशीच देतो हम्म. किंवा बघा भाऊ तुम्ही नका केलं, पण तेवढी ताकद नव्हती कोणाच्यात म्हणायची. कोणी म्हणायचे नाही ना, भाऊ काय घ्यायचं ते घ्या बाबा, तुमच्या जीवावर सगळं चाललंय हो. म्हणल्यावर काय घ्या बिंदास. आणि तो जो इथं म्हणतात ना, म्हणजे मध्ये आल्यानंतर अल्कोहोलिझम आल्यानंतर पहिलाच घोट घातक, हम्म. तो जो आहे तो इट इज व्हेरी डेंजरस. म्हणजे मिसेसला एकदा गायनिक थोडा प्रॉब्लेम होता, ऍडमिट केलं होतं, तिथं मी नव्हतो. माझ्या बाबांना ऍडमिट केलं होतं, त्यावेळी मी नव्हतो, मी तिकडे नव्हतो. हम्म. माझ्या आईला काय असेल किंवा कोण नातेवाईक असेल, म्हणजे रिपोर्ट आणायला माझ्या मित्राला पाठवलं होतं. माझ्या मुलीचा का मुलाचा रिपोर्ट आणायला काहीतरी टेस्ट सांगितले होते, माझ्या मित्राला पाठवलं होतं. तुझा म्हटलं असाचा रिपोर्ट मिळणार आहे. मी तिकडे गेलो होतो 10 रुपयाला. माझा मुलगा आणि मुलगी मला वाटतं नाटकात कामं करायचे पूर्वी, आणि माझा मुलगा याच्यात पण होता जाहिरातीमध्ये. हम्म. तर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये तो कार्यक्रम होता. हम्म. ते नाटक बोलत होते, डायलॉग बोलत होते, आणि ते मला शोधत होते. मी नाही त्यांना दिसलो. मी कुठे होतो, मी खूप मोठ्या भागात गेलो होतो 10 रुपयाला, कारण तिथे एक बोर्ड लावला, त्या बोर्डावरती माझं नाव लावलं होतं. मला तो पाठवलं होतं व्हॉट्सअपवर.
तुम्ही यायचं बरं का भाऊ. आग्रहाचं निमंत्रण. आग्रहाचं निमंत्रण. लग्न, कोणी नातेवाईक गेले किंवा कुठले सुख दुःख कुठले असेल, पहिली दारू असायची. काही लोकांना माहित होतं की हा आपला काहीतरी काम करू शकतो, काहीतरी अडलेलं काम आहे त्याचं. एक माझ्याकडे काम करणारा एक व्यक्ती होता. तो म्हटला की सर माझं घर बांधलंय मी थोडंसं, पण ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तो माणूस किल्ली देत नाही, कारण की तो म्हणतो मला आणखी पैसे हवेत. आणि माझी आई तिथे जाते आणि आई त्या घराकडे बघते, माझं घर असं म्हणते, ती वेडी झाली. आई म्हटलं अरे तुझी आई वेडी झाली, चल. जाताना गाडी घेतली, 5-6 जण गाडीत बसवले, दारू पिलो, तिथे गेलो, त्या बिल्डरला बोलवलं, त्याला सांगितलं मी कोण आहे माहिती का तुला. आणि तो घाबरला, किल्ली दिली त्याने, भाऊ चला ना प्यायला, म्हणलं नाही. परत प्यालो तिथे. तर अशी काम केल्यानंतर मला थोडंसं अरे हा पण कोणाला तरी उपयोगी आलं बरं का, चला पिऊ. पण हा चला पिऊ. आणि त्या आनंदात पण आणखी पिणं व्हायचं. मग ते म्हणायचे अरे वा. मग ह्याने सांगितलं तुझं काम आहे का, भाऊंना बोलवा. मग ते वाढत भाऊंना काम आहे आणि त्यांना थोडीशी दिली तरी हा, बस, ते बस, खुश. बस, बस, असं बस. म्हणजे असं ते अगोदर त्यांनी घेतलेली असती आणि हा. आपलं काम होतंय. हा. पिण्यासाठी नव्हतं जात, पण त्याचं काम करायचंय हा. हा एक हेतू पण असायचा. त्यांचं इंटेन्शन आपलं काम करायचंय आणि ते काय भाऊ फक्त थोडीशी दिली त्यांना द्यायची फक्त, हो हो हो. म्हणजे आपलं काम हो हो. होतं, संपलं. हे पिऊन येतात, आपलं काम करतात, पितात, मजा. आणि त्या एरियामध्ये समजतात का हा हे हा. फलाना माणूस येऊन गेला बरं का, थोडंसं नाव असल्यामुळे. बरोबर. अरे वा, तो असं येऊन तुमच्याकडे आले का. हम्म. मग तो रस्ताच अडलाय कोणाचा तरी, आमचा रस्ता शेजारच्याने अडवलाय. असं आहे का, आलो संध्याकाळी. हा. त्याला बोलायचं तुझ्या बापाचा रस्ता आहे का, वगैरे वगैरे, जे काही टिपिकल म्हणजे आपलं समाधान काय की अरे आपण लोकांची कामं कामं करतोय, सक्सेसफुली होत आहेत. सक्सेसफुली होत आहेत. आणि आणि ते पिऊन करत होतं ही चूक होती ना. आज मी न पिता सुद्धा लोकांची कामं करतो. आज एक मोठ्या पक्षाचा मी मोठा पदाधिकारी, मला पण ह्यावेळी तिकीट बसणार होतं नगरपालिकेचं, पण माझे बाबा गेल्यामुळे ते कॅन्सल झालं. बरोबर. पण प्रॉब्लेम असा आहे की हे काम करत असताना न पिता सुद्धा आपण सगळ्यांची सगळी कामं करू शकतो. आज मला तो हे प्रत्यय तेव्हा आला. कळत नव्हतं. तेव्हा कळत नव्हते. हम्म. बरं, असं वाढत गेल्यानंतर माझी मिसेस एक चांगल्या घरामधली आहे, त्यांचे सगळे घरातले सुशिक्षित आहेत, मोठ्या घरातली. ती म्हटली अहो काहीच नाही, तुम्ही तरी तुम्ही असं दारू पिताना असे राडे करता. तिला एवढी काळजी असायची की तो रात्री मी आल्यानंतर माझ्या गाडीच्या फायरिंग होऊन तिला कळायचं किती प्रमाण आहे पिल्याचं. म्हणजे कसं, गाडीचं फुल फायरिंग असलं एकदम फास्ट, ती वरून समजायची की आज खूप बाई पिलेले आहेत, आता ह्यांना सावरणं अवघड आहे. एक मुलगा एका बेडरूममध्ये, दुसरी मुलगी एका बेडरूममध्ये, मुलगा आणि मुलगी एका बेडरूममध्ये, लहान होते ते ना. बरोबर. आणि मिसेस हॉल किचनमध्ये जायची, पाण्यात पाय घालून बसायची. गाडीचा आवाज आला की पटकन खाली यायची आणि मला वरती घेऊन जायची, कारण की मी तिथं राडा मुलांच्या समोर सोसायटीमध्ये मी काय पण करू शकत होतो. माझ्या गाडीची तर कोणी गाडी लावली की ती गाडी फोडायची. ती कुणाची गाडी असेल मला कळायचंच नाही ना. बापरे. दारूच्या हो, नशेत मला काहीच बरोबर. कळत नव्हतं. मी काय करतोय, हे असं का करतोय. सोसायटीतले लोक माझ्यावर प्रेम करायचे, पण मी पण ते करायचो, पण पिल्यानंतर मात्र मला कळत नव्हतं मी असं का करतोय. हा जो रोग आहे ना, तो खूप डेंजरस रोग आहे. मग ते त्याला काही असं कारण लागत नाही की ते किती प्यायचं. डिमांड करते बॉडी आणि पीत राहतो आणि त्याच्यात ते सगळे विचित्र हाल होतात त्याचे. हे करत असताना कित्येक वेळा वाचलेलो, म्हणजे थोडक्यात पुन्हा मुंबई रोडला निगडीच्या पुढे 2 व्हीलर होती त्या दिवशी माझ्याकडे, आणि आम्ही 10-12 जण आम्ही खूप दारू प्यालो होतो. तिथे एक जण जवळच राहतो, तोंडला मी पार्सल देऊन येतो घरी. तो तिघांना घेऊन गेला एका मोटरसायकलवरती. येताना पोलिसांनी पकडलं, टिप्स येत पकडा. त्यांनी मला फोन केला, भाऊ असाच झालेलो, 2 मिनिटात मी येतो. तिथे जाऊन त्या पोलिसांना आरोग्य शिवाय देऊन त्या इन्स्पेक्टरला आले तिथं, भाऊ या. त्यांना म्हणलं चला तुम्ही पण प्यायला. त्यांनी 2 हात असे हे केले. काय अवस्था झाली म्हणजे तुमची, एक चांगला माणूस, चांगला एक पक्षाचा चांगला माणूस तुम्ही आज पिताय म्हणे, ते काय बरं नाही बरं का, असं ते म्हणले. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही निघालो तिकडून. आम्ही माझ्या मागे 2 जण बसले होते आणि मोठा ट्रक असतो, त्याला बऱ्याच चाकं असतात आणि 2 चाकाच्या मध्ये खूप मोठं अंतर असतं. बरोबर. एक जण म्हणला भाई तिकडनं घालता गाडी, म्हणलं घालतो ना. क्रॉस होते, हा, खालून तिकडे पलीकडे जायचं, इकडनं गाडी येते, मी इकडून तिथून बरोबर घालतो. बापरे. 1 सेकंदाचा फरक देवाने वाचवलं.
मी घालणार, समोरून ट्रक आला होता, खूप फास्ट ट्रक आला होता. मी गेलो असतो, ट्रकने उडला असतं, फिनिश झालं असतं सगळं. मागचा ओरडला, भाई समोरून गाडी आली. मी माझी थोडीशी गाडी बाजूला घेतली. आई शपथ. बघा, देवानी तिथेही वाचवलं. भांडण करताना रस्त्यात काय कोणाचा संबंध नाही, काहीतरी भांडण चाललेत, मारामारी चालली, पण हे चौघजण दोघं जणांना मारतात. आम्ही 5-6 जण त्या चौघजणांना मारलं. काय संबंध? काहीच नाही संबंध, काय संबंध नाही बापरे. कोणाचा. हा, फक्त जाताना दोघांचं भांडण दिसतंय. हा, काहीतरी दोघं चाललं. हा, एकदम असे खूपच जण मारतायत त्यांना. जा तिकडे. बघा, मला आठवतं की त्या अप्पोजीबाचं डोंगर हिंजेवडेला वरती आम्ही दारू पिलून तिकडून येताना टू व्हीलरवरती एक ऍडव्हेंचर, म्हणजे मी खूप आहे कोणीतरी असं हे दाखवायचा म्हणजे खोटा किडे. प्रयत्न. हा, किडे. हे तो एक वेगळ्या प्रकारचा किडा असतो. तो असा सी प्रकारचा टन आहे तिकडे, बरं. सी टाईप टन आहे. इकडनं येताना नाना पेटील ते दोघं जण माझ्या मागे बसले होते. गाडी घसरली आणि एक मोठा खड्डा होता, त्या खड्ड्यात गाडी अडकली. तिथे एक झाड असतं बघा, ते खूप असं टणक असतं, म्हणजे ते ह्याला अडकून असं बसतं ना, तुमची गाडी त्याला अडकून, त्याला झोडूप म्हणतात गावाकडे असे. ओके. हा. ती गाडी टू व्हीलर त्याला अडकून बसली. टू व्हीलर त्याच्यावरती, मी माझ्यावरती, ते दोघं जण. ती गाडी खाली गेली असत, आम्ही तिघही कधीच गेलो असतो, गाडी पण संपली असती. हा, ह्याच्यामुळे अडकलं. बघा, दारू देवानं पिलं. अजून वाचवलं, अजून वाचवलं देवाने, कुठे कुठे वाचवलं. तिकडे पुढे आलो, ज्या गावात गेलो होतो आम्ही, म्हणजे तिथं जेवण होतं, तिथे गेल्यानंतर हात दुखायला लागला, लेफ्ट हँड उतरली होती बऱ्यापैकी. त्यांना म्हणलं उतरली, आता परत लागेल, पण हात दुखतोय. ते गाव होतं, डॉक्टरना बोलवलं, डॉक्टरांनी मला चेक केलं, एक गोळी दिली. अर्ध्या तासाने तुम्हाला सांगतो, त्या गोळीचा इफेक्टनी बंद झालं दुखणं. बंद झालं की परत और लाव. आई ग. आणि अजून पिलं. नंतर जेवण करून आम्ही परत निघालो तर ते काम चालू होतं एका ठिकाणी. तिथे गाडी घसरली, पण माझ्या पायावरती कंट्रोल करून थांबवली. मग एकाच दिवशी 2-3 तासाच्या अंतरानं देवाने 2 वेळा वाचवलं. पण हे आठवते तुम्हाला? आठवतं, एवढं सगळं पिऊन आठवतं. पण. हो. आठवतं मला. मग हे कसं का होत होतं की जास्तीत जास्त दारू पिणं, बरोबर. त्याचा इफेक्ट माझ्या मुलांच्यावरती, माझ्या घरच्यांच्यावरती, माझ्या बायकोवरती जास्त इफेक्ट होत होता. ती सोसायटीतून खाली जाणं पण तिला अवघड झालं होतं की काय कुजबूज करतात लोक, यांचा नवरा, यांचे वडील खूप दारू पितात. माझा मुलगा आणि मुलगी म्हणायचे की पप्पा तुम्ही कुठे जाता रोज, बाबा कुठे जाता तुम्ही, सकाळी जाता, संध्याकाळी येता, आम्ही झोपल्यानंतर येता तुम्ही, आम्हाला रविवारी पण तुम्ही भेटत नाही, आम्हाला बागेत जायचं असतं. त्या ठराविक एजमध्ये, बरोबर. त्या एजमध्ये त्यांना बागेत न्यावं लागतं, त्यांना हॉटेलमध्ये न्यावं लागतं, त्यांना काय असेल ते खायला घालावं लागतं. हे लक्षात यायचं नाही माझ्या ना, कारण दारूचा पगडा असा त्या 3 वर्षात खूप डोक्यावरती झालेला होता. मला त्याच्यात काही कळत नसायचं. माझ्यावरती खूप प्रेम करणारे माणसं होते की मला खरंच प्रमोद चांगला माणूस आहे, पण राव दारू पितो हा. तर मग बायको खूप मित्रांच्यावर डिस्कस करायची, बाबा असं असं करतोय हा, याला तुम्ही काय करू शकता, ती खूप सांगायचे. मी ते जे काही 2-3 जण त्यांचं, म्हणजे मी माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी खूप मोठा रिस्पेक्ट आहे. त्यांचं ऐकायचो मी, तात्पुरतं थांबायचो आणि परत दारू प्यायचो. परत मला दारूच लागायचे संध्याकाळ झाल्यानंतर. पण मग असं हे करत असताना त्या मिसेसला ज्या त्रास होत होता, एवढा मोठा त्रास, तिला वाटलं काय करावं. 2 पर्याय तिच्या मनात होते. एक तर ह्याला गुड बाय करायचं आणि तिकडे जायचं, डिवोर्स द्यायचा, आणि दुसरं ह्याला रिहॅबला टाकून बघूया. रिहॅब सेंटरचं नाव तिने ऐकलं होतं, माहित होतं, तिने त्याची इन्फॉर्मेशन पण घेतली होती. तिकडे पैसे, तिथला प्रोग्राम काय असतो, किती दिवस ठेवावं लागतं, ते सगळं तिने घेतलेलं होतं. मी नव्हे काय झालं की एका मराठी पेपरमध्ये एक मोठं बातमी आली की त्या बाईनं दिलं होतं की जे अलोनॉन तुमच्याकडे आल्या होत्या, त्या नाही पण दुसऱ्या एका अलोनॉन असं दिलं होतं की त्यांचे मिस्टर गेली 25 वर्षाला दारू पित नाहीत, कारण ते अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये मीटिंग करतात. मग त्यांनी लिहिलं होतं की ते 24 तास कसे दारू पित होते. मग गेल्या 25 वर्षात किती छान चाललंय, प्रोग्रेस कसा झाला, म्हणजे आर्थिक झाला, शारीरिक झाला, कौटुंबिक झाला, सामाजिक झाला, या पद्धतीने आम्ही कसं स्तर उंचवलेला आहे. बरोबर. बायकोला पेपर वाचायची सवय, पहिल्या शेवटच्या काही तास घालवते, आजही ती पेपर वाचते. तिने ते वाचलं आणि बघितलं की हे असं असं आहे. खाली एक फोन नंबर दिलेला होता. तिने फोन केला त्या फोनवरती, ते म्हणले आम्ही येऊ शकतो कधी पण. मग तिने मला सांगितलं की आता
तिला मला सांगायला भागच होतं कारण ते बरोबर. असे लोक येणार. तुमच्या घरी येणार आहेत तो तेव्हा. ती मला म्हणली हे घ्या पेपर वाचा तुम्ही. काय आहे? इथे दारू बंद होते. बायका म्हणजे फुल्या ना आपण शिवाय देऊ शकतो तसं मला आठवतंय थोडंसं. मी तिला बाचाबाची झाली आमची. मग तिला वाटलं की ह्याला सांगून काय उपयोग नाही. मी एक व्यक्तीचं ऐकतो, ते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ब्रँच मॅनेजर होते, आता रिटायर झाले. ते माझे चांगले व्यक्ती, त्यांनी कधी आयुष्यात कुठलं व्यसन केलेलं नाही. त्यांना सांगावं कारण त्यांचं मी बऱ्यापैकी ऐकतो. सोसायटीत भांडण चाललं असताना त्यांनी वरून आव टाकला, प्रमोद घरी जा, मारामारी करू नको, त्याला माणसाला मारू नको. मी त्याला न मारता घरी गेलो. असं एवढं त्या माणसाचा पगड आहे माझ्यावर. व्हेरी ग्रेट. त्यांनी सांगितलं की तू घरी तो ह्या संस्थेत आपल्याला जायचंय. 27-28 तारीख 2008 जानेवारी अशी तारीख होती ती. मी म्हणलं हो चालेल ना, तू सांगितलं मी जाईल ना. म्हणलं एक 2-3 दिवस थांब म्हटलं, मला बरीच काम आहेत. इन्कम टॅक्सचं काय काम का बरंच काय. खोटं होतं सगळं. ऍक्च्युली 2-3 दिवसात मी बऱ्यापैकी पिलो. म्हणलं आपली दारू सुटली तर आपल्या परत प्यायला मिळणार नाही. 28, 29, 30ला 6 वाजता पिलो मी दारू. 8 वाजता पिलो, 10 वाजता पिलो. चिंचवड गावातून निघालो मी, हायवेला आलो. हायवेला पण एक माझे मित्र आहे, त्यांनी फोन केला तर भाऊ कुठे आहेत? म्हणलं इथे इथं चाललो, या म्हणले. आणि मी शेवटची दारू पण मला वाटतं रात्रीचे 1:30 वाजले असतील. मी चांदणी चौकामध्ये होतो. खाली उतरल्यावर म्हटलं गाडीच्या इथं उतरलं बाजूला, आपण दारू खूप पिलो रे. आपण हे पिंड नाही आपला दारू पिण्याचा, म्हणजे दारू हा खूप चीड होती. म्हणजे आपण एवढी वर्ष पिलो रे, आणि खरंच आपण खूप राडे केले. आता एक संस्था आहे, बघूया आपण तिकडे जायचंय. हे स्वतःला विचार आला. हा, स्वतःला विचार आला माझ्या मनात. तेवढ्यात मला डिपार्टमेंटचा फोन आला, पोलिसांचा. भाऊ कुठे आहे तुम्ही? म्हणलं इथे चौकीत, तिथं थांबलोय. म्हणलं चांदवड, या म्हणले आपण दारू पिऊ. त्यांच्यावर गेलो, त्यांच्यावर परत पिलो. म्हणजे त्यांचे खंबे संपले थोडक्यात, माझे पण संपले. अजून आणले, अजून संपले. मग इव्हाना वाटते, मला वाटतं 3-3:30 वाजले, 4. पोलिसांनी घरी आणून सोडलं नेहमीप्रमाणे, ॲज अ टिपिकल अल्कोहोलिक. आणि मग ते घरी आलो कसं तरी. मिसेस रात्रभर झोपलेली नव्हती. त्या पण हा येतोय, उद्या ते लोक येणार आहेत. तिने फोन केला होता. तो दिवस होता 31 जानेवारी 2008, गुरुवारचा दिवस होता. मी रात्री घरी येऊन झोपलो 30 तारखेला, 31ला सकाळचं असं. त्या दिवशी मग ते मिसेसने फोन केला, ते दोघंजण 7:30ला आले. मी माझ्या बेडरूममध्ये झोपलो होतो. बाहेर मी हॉलमध्ये समोर ते दोघंजण बसले सोफ्यावरती, इकडच्या सीटीवरती मी बसलो होतो. त्या दोघांनी सांगितलं की आम्ही पूर्वी कसे होतो. एक जण म्हणला मला 6 वर्ष झाले दारू पित नाही, एक जण म्हणला मला 5 वर्ष झाले दारू पित नाही. आम्ही अल्कोहोलिक्स अनोनिमस या संस्थेत जातोय. तिथे फी नाहीये, फक्त पहिलंच नाव आहे. संपूर्ण नाव विचारत नाहीत, आडनाव विचारत नाहीत, तुझा इन्कम किती विचारत नाही, तू कुठली दारू पिला विचारत नाही, काही विचारत नाही. तू फक्त यायचं, नुसतं बसायचं. माझं नाव जे आहे ते मी दुसरं नाव सांगितलं, माझं नाव प्रमोद आहे. मी जर सांगितलं माझं नाव राजेश आहे, दे आर ऑल्सो ऍक्सेप्टेड, काय प्रॉब्लेम नाही. का? बसल्यानंतर नावानी बोलवायचं असते, राजेश इथे बस, किंवा ये इकडे, असं राजेश जेवला का, साठी नाव असतं. कुठलं नाव सांगितलं तर तिथं काय विचारत नाहीत. बंगला आहे का, तुझी गाडी आहे का, तो कुठल्या क्षेत्रातला आहे, काय करतो, कोणाला काय घेणं देणं आहे, आलेला तो. आणि मग तो 31 तारीख होती. आणि मग बघूया म्हटलं, गरवारे कॉलेज. दिवसभर बाहेर पडलो नाही, मोबाईल बंद ठेवला. आणि मग संध्याकाळी गेलो. पण म्हटलं दारू सोडवण्यासाठी मला तिकडे जायचं, मला कोणी बघितलं तर, म्हणून गरवारे कॉलेजच्या तिकडे एका कोपऱ्यामध्ये थांबलो मी. आणि मिसेस पुढे थांबली. 7:30ला आम्ही, मला वाटतं 7 वाजता तिथे पोहोचलो होतो. 7:30ला मिटिंग. तो पण कमी फार वाटत होता. हो, कमी, पण तिथं जायचं ना, मला कोणी बघितलं तर. आता ऍक्च्युली मी दारू पिल्यानंतर सगळ्या दुनियाने पाहिलेलं होतं. मग तिथं जाणं मला लाज वाटायला नव्हती पाहिजे, पण माझ्या मनामध्ये असं झालं, हो आपल्याला कोणी बघितलं तर. कोपऱ्यात थांबलो. 7:30 झाले. 7:30ला 10 कमी असताना बरेच लोक यायला सुरुवात झाली हळूहळू. तो गरवारे कॉलेजचा 3 नंबरचा वर्ग उघडण्यात आला. आणि आम्ही नेहमीच गेलो. ते म्हणले या, ते दोघं नव्हतेच तिथं. हा, त्याच्यामध्ये ते दोघं जण 1.5 तास बसले होते सकाळचे माझ्याकडे. ते जाताना त्यांच्या दोघात, आज ते माझे चांगले मित्र, ते दोघं जण म्हटले, हा जो आहे ना प्रमोद नावाचा व्यक्ती, हा रगेल आहे म्हणे. ह्याचं बोलणं, ह्याचं वागणं, म्हणजे
विचित्र लोकांसारखं आहे, हा येणार नाही म्हणे, आपण जरी आलो तर हा कॉल आपला 12 स्टेप कॉल हा वाया जाणार आहे असं जाता ते म्हटले. जाता म्हटले. पण संध्याकाळी मी आलो त्या गारवारे कॉलेजमध्ये गेलो. तिथे एक आमचे मोहनराव आहेत. माझं नाव मोहन मी दारोडा आहे, माझं नाव प्रभाकर मी दारोडा, अजून 4 लोकांचं शेअरिंग झालं. ते म्हणताना असे म्हणायचे की माझं नाव असं असेल, मी दारोडा आहे. मी म्हणजे बायकोने मला बसवलं होतं, भिंतीच्या कडेला बसवलं, कारण मी मध्येच जाईल, तिला माहित होता हा इज नॉट ऍक्सेप्टेड ना, याचं डोकं बरोबर, तसं नाही, बरोबर. त्या लेवलचं डोकं नाही. फक्त ईर्षेखाली तर तुम्ही आला होता की तो हा काय रगेला, हा येणार नाही हो. म्हणून मी गेलोय, चल ह्यासाठी तुम्ही गेला तर होता. मी तिथे गेलो, ते मीटिंग ते सुरू झाली, त्यांनी सांगितलं असं असं आहे, आणि त्यांनी असे अनुभव सांगितले की त्याच्यातले बऱ्यापैकी अनुभव मला टच होते, टच होणार सुटेबल होते. माझ्यात. अरे म्हणलं हे असं आपलं आपलं झालेलं आहे, झालंय. हे आपण असं केलेलं आहे बरं का, हे आपलं असं झालेलं ते आहे. कोणाला सांगितलं नाहीये पण या गोष्टी झालेल्या आहेत. जाणवलं मला ते. हा. बघू म्हटलं काय एवढं, पूर्णपणे मी त्याच्या विरुद्ध होतो त्या मीटिंगच्या. बरोबर. मीटिंग संपली, मीटिंगच्या खाली आलो, हम्म. इकडे बघितलं 5-6 जण अशा जोड्या उभ्या आहेत, हसतायत, खूप गप्पा मारतायत, मस्त चाललंय त्यांचं. इकडचे नवीन माझ्यासारखे येणारे असे घाबरून उभे राहिले. तिथे एक खूप वर्ष थांबलेले एक प्रभाकर नावाची व्यक्ती होती, आणि मोहनराव आमचे. मोहनराव जवळ आले. अरे काय तुमचं नाव? म्हणलं माझं नाव प्रमोद, माझं नाव असंच आहे. नाव नाही रे, दारू पितो नाव. म्हणजे मी तुझ्यासारखंच होतो, दारू थांबली माझी, मला थांबून एवढे वर्ष झालेत, सेम तुझ्यासारखंच होतो. आणि घट्ट मिठी मारली. त्या मिठीमध्ये असं वेगळं प्रेम दिसलं की अरे हे माझ्या भावापेक्षा किंवा माझ्या त्या दारूच्या मित्रांपेक्षा हे खूप जवळचे मित्र आहेत. ते 5-10 मिनिटं बोलले, माझा नंबर घेतला. त्यांच्या शेजारी 4-5 जण उभे होते, प्रत्येकाने माझा नंबर घेतला. ज्यांना मी आयुष्यात पाहिलेलं नव्हतं, त्यांना कोणाला मला माहित नव्हतं ते कोण आहेत. त्यांनी सांगताना पहिलंच नाव सांगितलं. ते संपलं. एक 15-20 मिनिटात प्रभाकर नावाची व्यक्ती होती की जे 46 इयर्स 40-46 वर्ष ते थांबले, आणि ते आता नाही त्या जगात. ते ये म्हणे, काय नाव तुझं? खांद्यावरती हात ठेवला आणि नाव काय विचारलं. म्हणलं माझं नाव प्रमोद आहे. अरे वा, छान. प्रमोद म्हणजे मला आठवत त्यांनी सांगितलं, प्रमोद म्हणजे आनंद असा शब्द असतो म्हणे, तुला माहिती का? म्हणलं हो माहिती. अरे म्हणे छान मित्रा, तू थांबशील, काळजी नको करू, मी आहे तुझ्या बरोबर. असा मोठा कॉन्फिडन्स दिला. आणि परत त्यांनी पण घट्ट मिठी मारली. ती खूप मोठी व्यक्ती होती, मी ओळखतो त्यांना. एवढी मोठी व्यक्ती इथे येऊन माझ्यासाठी आलेत असं वाटलं. बरोबर बरोबर. म्हणजे माझे अनुभव सांगितले त्यांनी, असं वाटलं. आणि तो दिवस सुरू झाला की आज त्यांनी झालं 1 डे ॲट अ टाइम, एक दिवस दारू प्यायचे ना, आज दारू प्यायचे नाही, उद्या बघू. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी परत मिटिंग. ज्या मिटिंगला गेलो दुसऱ्या वर्गात, गारवारे कॉलेज संपले, दुसऱ्या दिवशी कोथरूडला मिटिंग, तिथे गेलो. तिथेही माझे ते सगळे मित्र भेटले मला, दुसरे मित्र भेटले. परत नाव, पत्ता, फोन नंबर घेतला, माझा फोन नंबर घेतला, माझं नाव घेतलं. दिवसभर फोन चालू झाले. अरे प्रमोद कसा आहेस, बरा आहेस ना, ये बर का मिटिंगला, आज मी आत्ता चहा पिलो बघ, कसं आहे, तू चहा पिला, जेवलास का? ते काढून घेत होते. मी पिलो तर नाही ना, पण ऍक्च्युअली मी दिवसा प्यायचो ना, मी संध्याकाळी प्यायचो. काढून घेत होते माझ्याकडून. पण हे तुम्हाला जाणवत होतं? मला जाणवत होतं ना की हे एवढे मित्र जवळचे, एवढे सगळे बोलतायत आपल्याला. पण हे नवीन आहेत. म्हणजे ह्यांचं काय, म्हणजे थोडक्यात कसं आहे, ए तुम्हाला इंट्रोड्यूस झालं होतं जस्ट. हो हो बरोबर. ए काय आहे हे माहित नव्हतं तुम्हाला, तुम्ही गेलाय आणि हे डायरेक्ट आपल्या एवढं कसं काय हे करताय, का करतात हे, एवढे असं का कुठेतरी मित्र म्हणजे- असतील असे? कसं प्रश्न पडला ना मला, एवढे का असतील? मग ह्यांचं स्वार्थ काय आहे याच्यात? यांचा स्वार्थ काय असेल? काय तर नसेल यांचा स्वार्थ. कोण असं उगाच कशाला मदत माझ्याकडे काही करतंय? काम तर नसेल. हा. शनिवार गेला, रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे दिवस वाढत गेले. साधारणतः 60 दिवस मी रोज मीटिंग, मला खूप आवडायला लागली. तिथले मित्र आवडायला लागले. मला माझे अनुभव तिथं सांगतायत असं वाटायला लागलं. ते 24 तास दारू पित होते, मी तर फक्त संध्याकाळीच पित होतो. आणि हे 24 तास दारू पिऊन सुद्धा, शिवाय काही लोक खूप अशा टॉपचे लोक दिसले मला, ते सुद्धा आता इथे येत आहेत आणि दारू पित नाहीत. आणि आपण तर काहीच नाही यांच्या समोर, आपण पण इथे यायला काय हरकत नाही. तसं येत राहिलो. 60 दिवसानंतर कोणीतरी म्हणलं, एक जण थांबलेला, त्याला 1 वर्षाचं टोकन मिळतं तिकडे. टोकन म्हणजे एक छोटंसं एक अवॉर्ड टाईप असतं, पण इट इज नॉट आवड नाही ते, पण मग ते असतं ते आपल्याला पाहिजे ना. मी थांबलो 90 दिवस म्हणलं मला पण मिळणार आहे. मग 90 दिवस अजून 30 दिवस थांबायचे. 30 दिवसांतर थांबलं ते मिळालं मला. ते मिळाल्यानंतर एक वेगळं वाटलं काहीतरी, म्हणजे कारण मी ते प्रेम केलं त्या अल्कोहोलिक्स अनोनिमस समोर, मी ऍक्सेप्ट केलं की हे
आहे, म्हणजे दारू प्रॉब्लेम आहे बरोबर का मला. माझं अस्तव्यस्ततेकडे जीवन गेलेलं आहे बरं का. आणि अस्तव्यस्त म्हणजे हे तुम्हाला जाणीव कधी झाली केव्हा हे अस्ताव्यस्त जीवन गेलेलं आहे? ते जे अनुभव सांगायचे ना ते सगळे अनुभव माझ्या अटॅच होत होते मला. आज त्याच्यातले 10 अनुभव की एक अनुभव ऍक्सेप्टेड, त्याच्या दुसऱ्याच्या 4 अनुभवातला एक. माझे अनुभव समोरचा सांगतो, जसं काय माझ्या बायकोने त्यांना सांगितलं असं तू बोल, आणि ते सोडून ते आज दारू पित नाहीत. आपल्याला पण काहीतरी होप आहे, इथे नक्की होप आहे. मग मला सांगितलं की काही दिवस झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी एखादी शेअरिंगमध्ये सांगेन, शेअरिंग करायला लावलं मला. मी सांगितलं माझं नाव असंच आहे, मी सांगितलं दारू पितात त्यांच्यावर मी रोज जातो. मीटिंग संपल्यानंतर मला पकडलं त्यांनी मला एक शब्द सांगितला की घसरड्या ठिकाणी जायचं नाही. चिखल असेल तर आपण घसरणार, वेंदळे आहोत आपण, तिथे घसरणार. मग तिथे जे दारू पिते तिथे जायचं नाही, कारण की घसरेल परत. तो कट ऑफ करायला सांगितलं मला. तो म्हणलं नाही, मित्र आहेत ते माझे जवळचे, त्यांना काय झालं तर नाही, कट केल्याशिवाय ते होणार नाही. तर काही दिवसांनी पिल्ली, एका दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी मला शेअरिंग मध्ये ऐकायला मिळालं, मला कोणीतरी सांगितलं होतं घसरड्या ठिकाणी जायचं नाही, तरी मी जात राहिलो आणि परत स्लीप झालो. स्लीप म्हणजे परत दारू पिलो असं सांगितलं. होऊ शकतं आपल्या, हे माझ्या बाबतीत होणार, कारण माझा तो स्वभाव आहे. बरोबर. आक्रमकतेकडे स्वभाव आहे. बरोबर. कुठलीही गोष्ट अशी खुन्नस केली, खुन्नस त्या माणसाला मारणार म्हणजे मारणार, असा स्वभाव आहे. त्यापेक्षा काही म्हणतायत ना तर करून बघू ना. आता कारण ते म्हणले येत राहा मीटिंगला, करून बघू, करून राहिलं, दारू थांबले, दारू बाजूला गेले. आता विचार नाही, थोडे दारूचे विचार, थांबा. मग ते म्हणले की असं करा, तसं केलं. मग जायचं ना असं ठरवलं. मग एक मित्र जे दारू पितात जे मला फोन करायचे, भाऊ या ना, आज नाही उद्या येतो. ते सांगायचे आज नाही उद्या म्हणायचं, उद्या परत ते फोन करतो, उद्या नाही परवा येतो बरं का. मग ते होत गेलं आणि त्याच्यापासून ते डोक्यातले विचार गेले. आणि कसं ठिकाण जायचं ना त्या दिवसापासून काही गेलो नाही मी. 90 दिवसात टोकन मिळालं नाही. त्या टोकनवरचं असं काही म्हणजे माझ्या हातात मिळाल्यानंतर माझं असं दिसलं की म्हणजे खरंच मी काहीतरी एक वेगळं अचीव्ह केलेलं आहे. आणि हे जर मी कंटिन्यू ठेवलं तर मला नाही वाटत मी दारू पिला. असं एक कॉन्फिडन्स आला. तिथले जे बांधवांनी मला ते त्या दिवशी टोकन मिळाल्यानंतर जी घट्ट मिठी मारली, माझं शेअरिंग कान देऊन ऐकलं, त्यानंतर मला होप्स दिले एक वेगळ्या प्रकारचे. मला 90 दिवस टोकन मिळालं. आज मला 15 वर्ष आले, मला 10 वर्ष आले, मला 20 वर्ष आले, मला 25 वर्ष झालेले. कोण म्हणलं मला 5 वर्ष आले, कोण 2 वर्ष आले. या आपल्याला असं करायचंय बरं का. आणि कंटिन्युअस येत राहिलो. तिथं मीटिंग असतं, मीटिंग रोज असतात. मीटिंग मध्ये मी पूर्वी कसा होतो आणि आता कसा आहे, रोज मीटिंग मध्ये येऊन काय शिकलो. बरं, सगळ्यात महत्वाचं असं आहे, मीटिंग मध्ये आल्यानंतर दारू फक्त 1% आहे, बाह्य लक्षण आहे. तुमचं 99% जीवन बदलण्याचा मार्ग आहे. तुमची खूप राग असेल तर तो राग शांत होतो, रागवत नाही कोणावर. खुन्नस जर कोणावर घ्यायची असते, खुन्नस ठेवायची असते ना, ते डोक्यातले विचार जातात. खूप राग असा एकदम म्हणजे काय त्याला म्हणतात, टोकाची चिडणारा असेल, लगेच चिडणारा, तो शांत होऊन जातो. आणि सगळ्यात महत्वाचं आर्थिक तुमचं नियोजन, त्याच्यावरती तुम्ही काम करता. तुमच्यावरती तिथे स्वतःला करायचंय. मलाच करायचंय, मलाच मिटिंगला जायचंय, माझ्यासाठीच ते करायचंय. हा कार्यक्रम फक्त माझ्यासाठी आहे, माझ्या बायकोसाठी नाही, माझ्या मुलांसाठी नाही, माझ्या आईबाबांसाठी नाही. हा कार्यक्रम माझ्यासाठी. मी जर इथे आलो तर माझा दारूपासून मुक्तता मिळते, हे मला तिथे डोळ्यांनी बघायला मिळालं लोकांच्या अनुभवातून. असे दिवस गेले. आणि ती मीटिंग हा प्रकार असतो, तिथे कोणतरी एक बॅग असते त्याच्याकडे, त्या बॅगेमध्ये ब्लॅकबोर्ड लिहायचं सगळं साहित्य असतं. तो आल्यानंतर लवकर येतो, पटकन पुसतो, लिहितो. त्याच्यावरती कष्ट, शिस्त, सातत्य, संयम, प्रामाणिकपणा, धैर्य असं लिहिलेलं असतं. आणि पहिलाच घोट घातक, हे दिवस जातील, येत राहा, एवढं सुंदर लिहिले असतं. ह्या वाक्याचा अर्थ म्हणजे हे असं माहितीच नव्हतं. हे सगळं तिथं नवीन ते बघायला मिळालं. तो बॅग घेऊन यायचा, पटकन हे करायचा, आपल्याला हे काम करता येईल की. मग ते म्हणले येस, तुला 90 दिवस झाले, प्रमोद तू बॅग घे. त्या दर्शनने सांगितलं, मी म्हटलं वा छान. मग ती कोथरूडची बॅग घेतली, सुरू झालं सगळ्यांच्या अगोदर जाणं. मला आठवतंय की मी म्हणजे 2008 पासून 2020 पर्यंत माझी बायको मला 6 वाजता जेवण द्यायची, संध्याकाळी 6 वाजता नाही, 7 वाजता मिटिंगला 7:30ला मिटिंग. आम्ही 7 वाजता पोहोचले असतो. ब्लॅकबोर्ड संपूर्ण लिहायचो मी, त्या ग्रुपचं नाव लिहायचं, कष्ट, शिस्त, सातत्य, संयम, प्रामाणिकपणा, सगळं लिहायचं ते. आणि मी बसायचो, बेंच पुसायचं, बेंच पुसून शांत बसायचं. आलं की काय तुझं नाव लिहायचं. पहिलं नाव आवडायला लागलं तुम्हाला? आवडायला लागलं मला हे काम, एवढं आवडायला लागलं की अरे
गरवारे कॉलेजच्या मिटिंगची बॅग, कोथरूडची बॅग माझ्याकडे आली. मला खूप समाधान, सगळ्यांच्या अगोदर जाणं, बरोबर. सगळ्यांच्या अगोदर, हे काम मला आवडायला लागलं. हम्म. असं एक 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 दिवस पुढे होत गेला, पुढे पुढे होत गेला. त्याच्यामध्ये स्टेप वर्क सांगितलं, नंतर स्पॉन्सर घ्यायचा असतो. हम्म. पण माझ्यासारखा रगील किंवा माझ्यासारखा असा काय म्हणतात तसं आक्रमक असणारा माणूस, राकट. हा राकट किंवा आक्रमक असणारा माणूस, मी स्पॉन्सर घ्यायचा आणि मी सगळी माहिती स्पॉन्सरला सांगायची. म्हणजे माझं जीवन त्याच्या हातात द्यायचं, मग तो चालवणार ना माझ्यावरती. बरोबर. असं नाही चालणार मला. म्हणजे मी स्वतःची गाडी चालवणार, माझं मी कोणतरी कोण- हा असं मग कसं. पहिले 5 वर्ष मी स्पॉन्सर नाही घेतला. हम्म. स्पॉन्सर नाही घ्यायचा. हम्म. स्पॉन्सर घेतलं की त्रास होतो. स्पॉन्सर घेतलं की मी त्याला सगळं माझं ओपन व्हावं लागेल. हम्म. पण 5 वर्षानंतर समभाव मी मुंबईला गेलो होतो शेअरिंगला. हम्म. तिथे माझ्यासारखेच अनुभव सांगत होते हम्म. एकजण. मग 5 वर्ष स्पॉन्सर न घेतल्यानंतर काय लॉस होतो हम्म. त्यांनी ते सांगितलं. 5 वर्ष त्यांनी स्पॉन्सर घेतलं नव्हता, पण स्पॉन्सर न घेतल्यानंतरचे लॉसेस काय काय असतात हम्म. त्यांनी ते सांगितलं की हम्म. कधी पण दारू पिऊ शकतो, कधी पण राग येऊ शकतो, हम्म. कधी पण तुम्ही कोणाची खुन्नस काढू शकता, तुम्ही असं शांत राहू शकत नाही, सारखं असं. पण 5 वर्ष केलं नव्हतं ना तसं काही, हा, काही नव्हतं केलं तरी सुद्धा तरी काहींनी सांगितलं ना, स्पॉन्सर न घेतला त्यांनी काही होऊ वर्षांतर शकतं. त्याचं हा, झालेलं झालं. असं. मग आपल्या बाबतीत होऊ शकतो. हो. आपला स्वभाव तसा आहे. हो, नम्रता आहे का त्याचा आपल्यात? नम्रता आहे का? आलेली का? नाही. हा. 5 वर्ष सोबत आहे पण नम्रता नाही तेवढी. हा. आपण जर बायकोनी चांगली आज छान झाली एवढी सुद्धा आपण म्हणायला पाहिजे ऍक्च्युली, आज हम्म. छान झाली बरं का भाजी. हा. नाही म्हणू शकत, काय बायकोच आहे ना, त्याला काय म्हणायचं असं डोक्यात विचार होता हा. त्यावेळी. हा, बरोबर. म्हणजे स्वभाव वेगळा होता थोडासा. हा. पण नंतर मग 5 वर्षाचा स्पॉन्सर घ्यायचा असतो असं लक्षात आलं. कारण की थोडंसं वेगळ्या ठिकाणी पण मी डिवाइड झालं होतं माझं मन. हम्म. कारण की दारू पिऊन थांबलेला असल्यानंतर सुद्धा तो त्याला कंट्रोल होत नाही काही. म्हणजे दुःख भावना कंट्रोल होत नाही, राग कंट्रोल होत नाही, प्रेम करणं कंट्रोल होत नाही. प्रेम करणं म्हणले की अगदी प्रेम करणं. हा, म्हणजे आता हे करूया, जस्ट उलगडूया हो, हो. की दारू हा आजार आहे हे कधी कळालं तुम्हाला? हे आजारामध्ये कन्वर्ट कधी झालं? हो. आणि थोडक्यात कसं आहे, आता डायबिटीज झाला की चक्कर येणे वगैरे अशा गोष्टी, किंवा स्मृतिभ्रंश होणे वगैरे अशा गोष्टी होतात. मग म्हणजे थोडक्यात कुठला तरी आजार झाला की काहीतरी होतं. बीपी असा हा जर आजार असेल तर तुम्हाला चक्कर येऊ शकते त्याचं बरोबर, पण. बरोबर. मग दारू हे आजार आहे म्हणजे थोडक्यात त्याचे काहीतरी सिम्पटम्स आहेत. हा. मग हे काय, म्हणजे काय दिसलं तुम्हाला, किंवा मला हे आजार जडलाय बाबा, ह्याच्या मला म्हणजे स्मृतिभ्रंश झाला का, चिडचिड वाढली का, काय? बघा, मला आठवतंय शेवटच्या 6 महिन्यामध्ये, म्हणजे माझ्यासारखा असा थोडा राकेट असणारा माणूस, घरामध्ये चमचा पडला तरी मी घाबरायचो. हम्म. घाबरणं ते आलं माझ्या डोक्यात. बरोबर. मग मला असं टाचणी जरी पडली तरी काय झालं बायको म्हणजे काय नाही झोपा तुम्ही. आणि मला नाव आठवायचे नाहीत कोणाचे. हम्म. तो परवा कोण भेटला होता, मग ती सिच्युएशन आठवायची नाही हम्म. की मी काय केलं असेल, तो कोण होता, तर मला नाव आठवायचे नाही. तो माझा कोण नातेवाईक, त्याचं नाव काय, बापरे. ह्याचं नाव काय. मला आठवतं की मला म्हणजे माझ्या मेहुणीचं नाव विचारलं होतं त्या एका ठिकाणी चिंचवडच्या घरी. हम्म. अरे तुझी ती सिंगापूरला मी मेहुणी असते, तिचं नाव काय, मला नावच आठवलं नाही. हा. माझ्याकडे राहिलं ते, आमच्याकडे काही दिवस तिने मोठी शिक्षण झालं तिचं. नाव आठवत मला, काय नाव बापरे. म्हणजे मला खूप वेळा असे नाव आठवायचे नाही समोरचे, आणि विसरायला होत होतं. म्हणजे बाकी कामं पण विसरायला होत होती. मी लिहून ठेवायचं, मी कामं तरी विसरायचो. मी हम्म. लिहून ठेवायलाच विसरायचो, तर बाकीचा प्रश्नच नाही. माझा जो बिझनेस आहे मध्ये ऍडव्हान्स दिल्यानंतर मी विसरून जायचो. ऍडव्हान्स दिलेला मी, ऍडव्हान्स कोणाला दिला, किती दिला, काहीच आठवायचं नाही मला. मग किती डोक्यावरती ताण दिला तरी मला आठवायचं नाही. बापरे. मग ते जे सिम्पटम्स आहेत ना, हे जे खूप वाईट सिम्पटम्स आहेत, हा. ह्याच्यात कळत नाही. आणि दारू पिल्यानंतरचं जे वाढत जातो ना, हा रोग आहे. म्हणजे दारूशिवाय तुम्ही, ती वेळ झाली की तुम्हाला प्यावीच लागती, कसल्याही परिस्थितीत प्यावी लागते, तुम्ही कुठे असू द्यात. म्हणजे कुठल्या चांगल्या कार्यक्रमात असू द्या, वाईट कार्यक्रमात असू द्या, वाईट म्हणजे कोणतरी गेलं अशा ठिकाणी असू द्या, किंवा लग्नाच्या समारंभात असू द्या, मुलाचा वाढदिवस. मला खूप आवडायचं वाढदिवस म्हणलं की, हम्म. आज मुलाचा वाढदिवस आहे, आज मुलीचा वाढदिवस आहे, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हम्म. आणि मी एकदम खुश असायचो बस त्या दिवशी. बरोबर. मुलीचा वाढदिवसला मी सांगते, बायको सांगायची की तुम्ही ऑर्डर देऊन या कसली तरी. मी ऑर्डर द्यायचं, एकच आयटम, 5 आयटम असं. पण
इडली सांबार असेल तर मी त्याच्याकडनं फक्त इडली आणायचो, सांबार घेऊन जा, जस्ट वेट बाबा. मग ते का सांबारला एक 15 मिनिटं टाइम आहे अजून. मी ज्यावेळी ते इडली आणायचो त्यावेळी एक नीप पिऊन यायचो तिथं आमच्या त्या बारमध्ये, परत सांबार आणायला जायचं, परत एक नीप पिऊन यायचो. केक अरे राहिला, बापरे. केकची ऑर्डर दिली, मग ऑर्डर 4 दिवसापूर्वी दिली, ते आता तो म्हणला 7 वाजता आहे, 8 वाजता आहे, असं खोटं. त्याला काय फोन करून विचारायचं बरोबर. नाही. आणि मी ते करायचो आणि ते संध्याकाळी जाऊन ते उशिरा आणायचो. प्रत्येक वेळी एक 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 नीप पिता पिता 3-4 नीप व्हायच्या ना. घरी आल्यानंतर मला कळायचंच नाही ना काय चाललंय हो, वाटतं, बरोबर. काय चाललंय. हे वाढत वाढत जाणारं, कधी कंट्रोल न होणारं म्हणजेच मद्यपान नावाचा आजार. आजार आहे. हो. बघा, एक पेक पिला एखादा माणूस परत तो पित नाही, वर्ष 2-2 वर्ष पित नाही, 6-6 महिने पित नाही. ते कुठेतरी बाहेर जातात, पहिल्या वर्षातून एकदा कोकणात जातात, परदेशात जातात, थोडी पितात आणि परत येतात, परत पित नाहीत. ते दे आर नॉट अल्कोहोलिक. ज्याला ती वेळ झाली की दुनियेतली कुठलीही परिस्थिती त्याला थांबवू शकत नाही, मानवी शक्ती कसल्याही परिस्थिती थांबवू शकत नाही. त्याच्यात ते विचार आले की तो पहिला जाण तो विचार जिंकतो. आतापर्यंत म्हणजे त्या पिण्याच्या दिवसापर्यंत आज प्यायचे नाही ठरवलेलं असायचं, कसल्याही परिस्थिती प्यायचे नाही ठरवलेलं असायचं, पण ती वेळ व्हायची, घरात असलेलं असायचं मी. आणि मी बायकोला सांगायचो, "बघ, छान मस्त आहे ना." फोन करायचो, असा फोन आलाय मला, खाली पार्किंगमध्येच चाललोय मी. आणि मी म्हणजे प्रत्येक दारुडा हा ना डुप्लिकेट असतो, तो खोटं बोलत असतो. म्हणजे मला पैसे चोरायला लागले नाही कधी, कुठल्या बाईला छेडलं नाही मी, देवाची कृपाने सगळं होतं आहे. बरोबर. मग त्या पैशासाठी का दारूसाठी मला असं काही करावं नाही लागलं. बाकीच्यांचा अनुभव पाहून मी खूप वाईट वाटलं मला, बरोबर. की यांच्या जीवनात खूप खाली गेलं ते. पण काय व्हायचं, मी खाली यायचो पार्किंगमध्ये, 1 मिनिटात एक बार माझ्या जवळ बार होता, मी त्याला फोन करायचो, भाऊ आलो जल्दी. तो बापरे. जो वेटर होता, तो वेटर मालक तर माझ्या ओळखीचा होता. बरोबर. वेटर काय करायचं, 4 ग्लासमध्ये 2 क्वार्टर टाकायचा, थम्सअप टाकायचं. मी जायचो, टक 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 पट 5 मिनिटाच्या आत ते 4 ग्लास पिऊन टाकायचं. बघा, डोक्यात दारूचे विचार आल्यानंतर जो माणूस पहिलाच जातो, पितोच आणि तो विचार जिंकतो, तो दारोडा आहे. पण तो ऍक्सेप्ट करत नाही, इज नॉट ऍक्सेप्टेड. मी कसला, आपण स्टँडर्ड दारू पितो, चांगल्या लोकांच्यावर पितो, भारी भारी लोकांच्यावर पितो, मला काय प्रॉब्लेम. मी रस्त्यात पडत नाही, मी रस्त्यात उलट्या केल्या नाही, मी रस्त्यात काही असं माझ्या खिशातलं हरवलं नाही काही, किंवा अशा ज्या खोट्या खोट्या. आणि मग ते बारमध्ये जायचो, पटकन पिऊन परत जायचो. त्याला जास्तीत हार्डली 5 ते 7 मिनिटं लागायची. बरोबर. 5 मिनिटांनी परत फोन करायचो, मेसेज झालं का, हो आलोच आलोच. वरती जायचो, जेवण करायचं, बसायचं, टीव्ही बघत बसायचं. तोपर्यंत त्याचा तो करंट बसलेला नसायचा. आणि तुम्हाला सांगतो, नंतर आहे ना त्याचं ते 2 नीपचं ते जे काय इफेक्ट होतो तो व्हायचा. आणि कोणाच तरी फोन यायचा काहीतरी कामानिमित्त. मग इकडनं ज्या फुल्या घाणघाण शिवाय दिल्या जायच्या, बायको सगळे दरवाजे बंद करायची, खिडक्या बंद करायची, त्या काचा बंद करायची आणि पडदे पण बंद करायचे, बाहेर आवाज जाऊ नये म्हणून. ती रोज तिच्यासाठी हे करायची, की कारण हा पिल्यानंतर शिवाय देतो. तिला कळायचं की अरे हे 1 मिनिटाच्या आत पिलेला आहे. जो तो वेळ झाली की तो दारू प्यायचा. बायको सांगायची, आज दारू पिऊ नका, आज आपल्याला चांगल्या ठिकाणी जायचंय, अशा ठिकाणी जायचं की तिथे दारू नाहीये. दारू न पिता यायचं मी घरी. पण चांदणी चौकाच्या इथे आल्यानंतर माझं घर त्या भागात आहे, खाली कोथरूडच्या भागात. मी विचारायचो, आवरलं का, बेसमाची येस आवरले. प्रत्येक 5 मिनिटात माझं थोडं राहिलं तेवढं आवरते. संध्याकाळी पटकन आंघोळ करून आपण निघूया. आता आलोच मी, चहा करून ठेव मला. ती दरवाजे उघडायची, बघायची, पिलेले आहेत सगळे खुश, मुलगा मुलगी मिसेस खुश. आज बाबा काही पिले नाहीत, आपला नवरा काय पिले नाही, ती पण खुश. पटकन जायची, चहा. हॉलमध्ये मी बसायचो दमल्यासारखं, दमलेलं नसत, हॉलमध्ये बसायचो, चहा पाणी आणून द्यायचे, ते जायचे आतमध्ये वॉशरूमला आंघोळ करायला जायचे. मी काय करायचो, इकडे त्या 2 नीप काढायचो, पटकन त्या पाण्यात टाकायचं आणि पिऊन टाकायचं. आणि जो चहा आहे तो अशा झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्यायचं. आणि पटकन पाणी द्यायचं, परत द्यायचं याच्यामध्ये, आपल्या किचनमध्ये पाणी घ्यायचं, पटकन परत तिथं बसायचं. मिसेस जेव्हा चहा संपला, पटकन आवरा तुमचं. वॉशरूममध्ये जायचं, खूप पाणी मारायचं तोंडावरती, असे हे लावायचं पावडर बिवडर, कळायला नको ना ते
डिओ वगैरे डिओ. परफ्यूम करायचं आणि आम्ही निघायचो 4 जण. पुढे केल्यानंतर एक अर्ध्या तासाने त्या दारूचा इफेक्ट सुरू व्हायचा. हम्म. कोणीतरी मध्ये यायचा गाडीच्या, फुल्या मग फुल्या त्याला मारायचं. मुलं घाबरायचे, अरे असं काय करताय ते. अरे मिसेस म्हणायची हा पिला कधी, हा येता तर पिलं नसायचं. आणि मी येताना त्या माझ्या ह्याच्यामध्ये 2 नीप आणलेले असायचे. म्हणजे हे मी स्वतःला फसवत होतो, घरच्यांना नव्हतं. बरोबर. मला असं वाटायचं हा फसवलं आपण, जिंकली बरं का. दारू जिंकली होती हो, तुमची, तुम्ही दारू जिंकली. दारू जिंकायची. माझं खोटं होतं ते. बरोबर. माझे एक नातेवाईक आहेत, ते आता नाहीत ह्या जगामध्ये. ते मला सांगायचे की आज संध्याकाळी आपण जेवायला जाऊ. ते दारू नव्हते पित, पण वर्षा 6 महिन्यातून एखादा पेग वगैरे घ्यायचे ते. त्यांना मी सांगायचो तुम्ही चौकात आले की मला फोन करा. त्यांच्याकडे कार होती. मी येऊन थांबायचो घरी आणि माझ्या ते आणून ठेवायचो माझ्या बरोबर. ते सांगायचं आलो मी चौकात, ते 2 मिनिटात येणार होते. पटकन लगेच पिऊन घ्यायचं माझ्याकडचे, कारण त्यांच्याबरोबर एकच पेग प्यावं लागायचं ना, कारण ते किती प्यायचं. पण ते बरोबर. मला माहिती आहे त्याचा मोठा माणूस आहे एवढा, बरोबर. एक पेग बाद झाला. पण मी जास्त पिऊन घ्यायचो. आणि तिथे गेल्यानंतर एक पेग पिल्यानंतर जेवल्यानंतर जे काही माझं वागणं थोडं वेगळं वाटायचं, तेव्हा अरे हे एक पेग म्हणजे काय झालं याला. म्हणजे मला असं वाटत होतं की मी सगळ्यांना फसवतोय, ऍक्च्युली मी फसवत होतो त्याच्यात. बरोबर. आणि दारू ही प्रबळ एवढी मोठी काळेबाज घोटाळा टाकणारी होती की त्या दारूने पगडा केला होता माझ्या डोक्यावरती. इज कॉल्ड 100% दारोडा. आणि हाच तो आजार आहे, ज्या आजाराचा शेवट ठार वेडेपण आणि किंवा मरण. हेच दोघंच वाढत गेलं असतं तर मेलं असतं. शेवटच्या 6 महिन्यात मला बायको, मला आठवतंय 15 2 ते 3 वेळा हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे, कारण की माझं नाक बंद असायचं, डोळे लाल असायचे, सर्दी, कंटिन्युअस सर्दी असायची, अंगामध्ये ताप असायचा. कारण की लिव्हरसाठी जे काही प्रॉब्लेम्स, फंक्शन्स लिव्हर डॅमेजसाठी होते ते जस्ट फॅटी झाला होता. लिव्हर फॅटी, डॉक्टर म्हटले फॅटी लिव्हर सुरू झाले, तुम्ही दारू बंद करा. आणि ते शेवटच्या 6 महिन्यात ते झालं होतं. पण संस्थेत आलो, तो दिवस गेला, हळूहळू दिवस जात गेले. नंतर मग हे खूप आपण ते स्पॉन्टेनियस स्पॉन्सरच्या रिलेटेड बोलत होतो. नंतर मग आता त्याच्या आधी स्पॉन्सर तुम्ही करणार होता स्पॉन्सरला, पण त्याच्या आधी तुम्ही दारू पित नव्हता. 5 वर्ष काहीतरी झाली होती ना. पण मग दारू पित नाहीये आणि स्पॉन्सर पाहिजे, याच्यामध्ये तुमची वागणुकीमध्ये फरक जाणवत होता का? की अरे मला स्पॉन्सरशिप, फॉर एक्झाम्पल त्याच्यामधला मुख्य फरक असाही तुम्हाला सांगतो. मला चांगला इन्कम होता, पण मी ऍडजस्ट करू शकत नव्हतो. मंथ पैसे नसायचे, पैसे खूप यायचे, काय लोन पण नव्हतं, काही नाही काय, तरी मला आय कॅनॉट ऍडजस्ट. ते कधी कधी खूप राग यायचा कोणाचा तरी, असं वाटायचं की ह्याला मारतोच एकादशी थांब. मी न पितो सुद्धा असं आक्रमकपणे वागलेलो आहे. हा साईड इफेक्ट होता, हा साईड इफेक्ट त्याचा ना. पण ते मला कळत नव्हतं. म्हणजे हे मी म्हणत अरे कधी कधी अरे लोक इथं शांत झाले तर मी असं का आक्रमक आहे का? स्पॉन्सर नव्हता घेतला. सेम कॉपी मुंबईला मला एका विषय दिला होता. तो विषय झाल्यानंतर तो माणूस बोलत होता. त्या माणसा शेअरिंगमध्ये माझी स्टोरी, ह्यांनी स्पॉन्सर घेतलाय, ह्यांनी 5 वर्ष स्पॉन्सर घेतला, 5 वर्ष याचे झालेले लॉसेस त्यांनी सांगितलेत. मला याचे लॉसेस, आय एम सफरिंग फ्रॉम नाऊ, त्याच्यातून मी सफर होतोय आता. मला स्पॉन्सर घ्यायला काय हरकत नाही. ज्या बायकोबद्दल असं खूप वाईट वाटत होतं, असं म्हणजे कधी कधी खुन्नस यायची बायकोबद्दल. त्या पिरियडमध्ये बायकोने 10 वेळा मला फोन केला, उशिरा येत आहे, गाडी सावकाश चालवा, हॉर्न जास्त वाजू नका, फास्ट चालू नका, खूप रात्र झाली तर नॉनव्हेज खाऊ नका, व्हेज खा वगैरे वगैरे बरेच काही इन्स्ट्रक्शन देत होते. कुठपर्यंत आलात तुम्ही, सोडलं का? माझ्यावर 4-5 जण, ह्याला सोडलं का, त्याला सोडलं का. बायको तिथून घरापर्यंत उस्तर माझी काळजी करत होती. तिला काळजी होती ना, बरोबर. की मी म्हटलं चायला एवढी माझी बायको प्रेम करते तरी मी थोडस विचित्र वागतोय, हे काय बरोबर नाही. थोडंसं मन पण भरकटलं होतं एका ठिकाणी, ते पण चुकीचं काम आहे. हे मध्ये आल्यानंतर तुम्हाला सांगतो तुमचे सगळे प्रकार बंद होतात. मग आपलं तिकडे पण मन आहे ते बंद करायला पाहिजे. ते बंद होऊन एकदम छान वेगळं लाईफ जगायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू टेलशिप ज्याला म्हणतात, टेलशिप कॉल म्हणजे कोणीतरी कोणाच तरी भाऊ कुठून तरी कळतं. मग पुण्यात आपल्या इंटरग्रुपला माहिती येते, मग तो आला की पाठवतात कॉल, असं मग तिकडे जाऊन भेटून ये. हा, तर पुण्यामध्ये मला खूप म्हणजे माझी जी कामं चालू आहेत ते कामं चालू, मला वेळ आहे. सपोज एखाद्याला वेळ नसेल म्हणून त्याला जमणार नाही, पण वेळ आहे म्हणून मी जास्तीत जास्त ठिकाणी 12 स्टेप कॉल करतो.
देवाच्या कृपेने तिकडे गेल्यानंतर आयडेंटिफिकेशन मिळतं, माझं नाव त्यांना बरं वाटतं, माझं बोलणं बरं वाटतं. माझ्यासारखा वेगळ्या ह्याच्यातला माणूस येऊन इथे येऊन हा दारू पित नाही, हा आणि चांगलं जीवन जगलंय, मग ह्याच्यावर थांबायला काय हरकत आहे. तो येतो तो सांगतो. आता जसं आता एकाने सांगितलं बरोबर की प्रमोद भाऊ आले होते आणि मी थांबलो. बरोबर. ऍक्च्युली माझ्यामुळे नसतं, ते देवाची कृपा आहे. हम्म. मला जसं माझ्याकडे ज्यांनी पाठवलं होतं, त्या दोघांना पाठवलं बरोबर. होतं देवाने, तसंच तुम्हाला. तसं मला कोणीतरी पाठवलंय बरोबर. आणि तो माणूस थांबला. माझ्यामुळे नसतो, तो देवाची कृपा असते. आम्ही मेडिटेटर, म्हणजे हम्म. माझ्याकडे जे मेडिटेटर आले होते तसे. हम्म. आणि तो आल्यानंतर त्यांनी ते खरंच जर ऍक्सेप्ट केलं ना की मला हा प्रॉब्लेम आहे, हम्म. आणि मला तो, मग ते टेलसेप कॉल करत राहिलं. दिवसातून खूप टेलसेप कॉल करत राहिलो. खूप ठिकाणी स्पॉन्सर स्पीकर म्हणून जायला लागलो. हम्म. आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर गेलो, मी दिल्लीला गेलेलो, मी लखनौला गेलो, मी याला आपल्या गुजरातला गेलोय, महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी गेलोय. 26 जिल्ह्यांमध्ये मी स्वतः तिथे जाऊन खूप ठिकाणी ट्राय केलेलं आहे. खूप ठिकाणी खूप थांबलो, तिथे राहून आम्ही ते काम केलेलं आहे. माझी मिसेस अलोनन मेंबर, ती खूप स्ट्रॉंग अलोनन मेंबर, खूपच स्ट्रॉंग, म्हणजे माझ्यासारख्याला तिने बरोबर जागेवर आणलेलं आहे थोडक्यात. मी तिचाही खरं आभारी, म्हणजे तिने जे काय आज मला हा रस्ता दाखवला. बरोबर बरोबर. नाहीतर शक्य नव्हतं, म्हणजे कारण मी कोणाचं ऐकणार नव्हतं. मला जो सांगेल ना दारू पिऊ नका, मग तो माझा शत्रू, तो कोणी असू देत. दारू पिणं न म्हटलं मला तो माझा शत्रू, त्याचा काय संबंध. बरोबर. पैसे माझे, तब्येत माझी, मी दारू पितोय, तो काय मला देतो का त्याचं, असं डोक्यामध्ये विचार होते. पण ते माझ्यावरती प्रेम करत होते ते लोक, म्हणून सांगत होते बाबा दारू पिऊ नको, तो एक चांगला माणूस आहे. पण मला ते कळत नसायचं त्या पिरियडमध्ये. पण एक दिवस होत गेला. अल्कोहोलिक्स अनोनिमस हा कार्यक्रम फक्त दारू सोडवणे नसून तुमचं जीवन संपूर्णपणे बदलून जातं. व 1% आहे फक्त दारू, ही दारू 100% बाजू राहते, पण 99% तुमचं जीवन. अहो, तुम्ही सकाळी उठल्यानंतर पासून संध्याकाळी झोपेपर्यंत कसं वागायचं हा कार्यक्रम शिकवतोय. माझ्या कलिग बरोबर मी जे काही काम करतो त्याच्यावर माझा प्रामाणिकपणा वाढत गेला, वाढत जर आज शांतपणे एकदम. काय करतं नेमकं, म्हणजे असं काय एवढं चेंजेस होतात. असा चेंजेस होतो की तिकडे गेल्यानंतर मला समोर माझे अनुभव सगळे. कार्यक्रम म्हणजे काय माहिती का, तिथे गेल्यानंतर मी पूर्वी कसा होतो, ए मध्ये येत राहायचो, व्यक्त व्हायचं, पूर्णपणे बाहेर पडायचं. आता त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या ओपन मध्ये काही बोलू शकत नाही. मग तिथे स्पॉन्सरशिप घेणं महत्वाचं असतं. तो स्पॉन्सर निवडल्यानंतर स्पॉन्सरला सांगायचं, खूप छोट्या गोष्टीत तुम्हाला स्पॉन्सर तुम्हाला मदत करतो, खूप छोट्या गोष्टीत. मला आठवतं माझा स्पॉन्सर देव माणूस होता, इज अ गॉड फॉर मी. मी तिकडनं चाललो होतो, ते जॅग्वार गाडी त्यांच्याकडे, खूप मोठा व्यक्ती होता, ड्रायव्हरच्या शेजारी बसणारा व्यक्ती मी पहिल्यांदा बघितला, एवढा मोठा माणूस असून. मी टू व्हीलर चाललो होतो, मला चिंचवडला जायचं होतं, मी पुण्यातून चाललो होतो. त्यांनी बघितलं हा खूप फास्ट चाललाय, जॅग्वार माझ्या मागे. मी आरशात बघितलं गाडी माझ्या मागे लागली, नंबर काय पाहिलंच नाही, बरोबर मला आमच्या इथे गाठलं त्यांनी. गाडीतून काच खाली केली, खाली विचारलं प्रमोद गाडी फास्ट चालू नको, खूपच महत्वाचं काम असेल तर इथं बस, मी टू व्हीलर आलतो. एवढा मोठा माणूस, बापरे, गाडी फास्ट चालवायची नाही. असं प्रेम करणारं स्पॉन्सर असणं, गाडी फास्ट अजिबात चालवायची नाही म्हणे, तू थांब फक्त, स्लो चालव, काय असेल तर वाटलंच ती गाडी घेऊन जा. असं स्पॉन्सर मला मिळाला, मग मी का सुधारणार नाही. बरोबर. मला आठवतंय की एका कंपनीमध्ये मला चांगलं इन्कम असणारा, ती कंपनीचं अचानक काम बंद केलं माझं. डोकं सटकलं ना. बरोबर. बघतो याच्यात चेअरमन कडेच बघतो म्हणजे वेगळ्या पद्धतीने बघतो. विचार पण केला होता त्या पद्धतीने. पण तुम्हाला सांगतो, माझ्या बायकोला फोन केला, असंच झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट बंद केलं आपलं. बायकोने त्यांना फोन केला, मी नव्हता केला त्यांना. ते म्हणले अरे प्रमोद ये, अर्जंट झालं ना, ये म्हणे, ये लगेच ये. MIDC तिथं जवळच आहे. मी गेलो त्यांच्याकडे. तुम्हाला सांगतो, तिथे परदेशामधले लोक आले होते त्यांच्याकडे त्यांच्या कामासाठी. ते त्यांना म्हणले जस्ट वेट, समबडी इज कमिंग. बापरे. आणि त्यांनी त्यांना थांबवलं, टाय घातलेले परदेशातले गोरे लोक, त्यांनी ते थांबवलं आणि माझ्यासाठी 20 मिनिटं दिली. आणि 20 मिनिटं ते मला जे काय बोलले ना, मला म्हणले व्यक्त हो, पटकन हो, बोल. मी बोलत राहिलो, असं झालं. 20 मिनिटात ते म्हटले झालं का आता शांत, हो झालं. म्हणून विनायक नावाचा आहे त्यांच्याकडे एक माणूस, विनायक सरांना घेऊन जा, कॉफी वगैरे दे. तिथे गेलं, कॉफी कंपल्सरी असते, तिथे कॉफी पिलो, मी शांत झालो. तो जानेवारी दिवस होता. फेब्रुवारीमध्ये मी त्यांना फोन केला, सर मला एक मोठं काम मिळालेलं आहे, 40,000 जे मला 85,000 रुपये महिना मिळतं, ते
एका कामात हा. बरोबर. मी त्यांना फोन केला, म्हणलं मी त्यांना सर म्हणायचो, माझा रिस्पेक्ट होता माझा. म्हणलं सर अभिनंदन म्हणे प्रमोद, तुम्हाला कसं माहिती म्हणे, मला इन्क्वायरी झाली होती, त्यांच्याकडे पण माझं काम चालू आहे ना, सेम काम मी तिकडे करतोय, मग हा प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे, घ्या आणि मी बोलतोय, त्यांचं नाव पण मोठं असतं, ते मला काम मिळालं. अभिनंदन अगोदरच केलं त्यांनी. म्हणजे असे कितीतरी होते की मी इफेक्ट लगेच होत होता माझा, पण त्यांनी मला बरोबर असं हे केलेलं आहे. असा स्पॉन्सर, असा माणूस होणं म्हणजे व्हेरी ग्रेट. म्हणजे आणि अशा माणसाची सानिध्यात येऊन प्रत्येकाला इथे मिळतं. म्हणजे तो माणूस आल्यानंतर मग त्यांनी स्पॉन्सर निवडला आणि स्पॉन्सर बरोबर खरं म्हणजे चांगलं प्रेम करत राहिला आणि खरं ओपन होत राहिला तर खूप मोठा फायदा होतो. पण हा स्पॉन्सर म्हणजे पण एकेकाळी पित होता. स्पॉन्सर इज ऑल्सो सेम. मग तो याच्यातून गेलेला आहे आणि मॅच्युअर पर्सन झाला. त्यांनी कोणीतरी स्पॉन्सर घेतलं त्यांनी पण, तर तो कोणातरी मग आता माझे कसे स्पॉन्सर असे बरेच जण स्पॉन्सर माझे आहेत. बरोबर. प्रमोद हो आम्हाला स्पॉन्सर म्हणून व्हाल का तुम्ही. पहिलं माझ्यावर 2-3 तास आम्ही बसतो, बोलतो त्याच्याबरोबर. त्याला वाटलं, मला नाही वाटलं तुम्ही सांगतो, नाही बाबा मला नाही जमायचं, जवळ असेल तुम्ही सांगतो, तुला स्टेपवर तर मात्र आहे सगळं ओपन तर व्हावंच लागेल. जसं मी झालो, मी माझ्या स्पॉन्सरकडे लिहून गेलो होतो, 100 पेजेस लिहून, 40 पेजेस लिहून गेलो. ते म्हणले स्टेपवर कर. बरोबर. लिहून गेलो मी, ठेव म्हणे इथे, कॉफी पिला. हा म्हणलं बघायचं नाही बघायचं म्हणे, जा परत घेऊन जा. हेच काहीच नाही लिहिलं म्हणे, तू सगळं लिहायचं तुझं, तू वरच्यावर लिहिलंय. हो. नंतर माझ्या लक्षात आलं खरंच की. अरे म्हणलं काय राव, हे सरांनी असं का केलं, आपण रात्रभर जागरण एवढं. माझ्या लक्षात, अरे खूप मागे जायचं अजून मला, खूप मागे जिथं मी लहानपणी माझी आई रस्ता क्रॉस करताना आई रस्ता हाताला धरून क्रॉस करत होती, तिथपर्यंत माझी बुद्धी कुठे होती, तिथपर्यंत मला जायचंय. माझं मग व्यसनाधीनता किंवा कुठे काय केलं, कसं मी कुठून चालू केलंय माझं. सपोज मी 8 वर्षाचा असेल, तिथं बाबांचे 2 रुपये पडलेत, मी घेतले, पटकन गेलो, चॉकलेट खाल्लं, म्हणजे ती चोरीच ना. बरोबर. ती केली का मी, मग तिथपर्यंत माझी बुद्धी कशी होती, रस्ता क्रॉस करताना आईच्या शिवाय रस्ता क्रॉस करता येत नव्हतं. बरोबर. ते कधी झालंय, तेव्हापासून मला तिथपर्यंत पोहोचवलं त्याने स्पॉन्सरनी, आणि मला तिथून परत बाहेर आणला हळू. बापरे. परत जीवन चालू झालं ना. बरोबर. म्हणून हा स्पॉन्सर खूप महत्वाचा असतो. सही. स्पॉन्सर हा तुमच्यासाठी संपूर्ण जीवनाचं नियोजन करून देतो, तुम्हाला नियोजनच करून देतो. मला जास्त राग न येण्यासाठी मी गरवारे कॉलेज रोज 5-6 जण मीटिंगला घेऊन जायचो माझ्या कारमध्ये. ते बघायचे, अरे वा, असे मला आठवत असे थांबलेले असे, अरे वा 7 जण, 5 वाजता 7 जण प्रमोद, वा व्हेरी गुड. एका मीटिंगला माझी कार नव्हती, माझ्याकडे 2 व्हीलर होती. त्यांनी विचारलं, प्रमोद काय झालं, म्हणलं 4 व्हीलर रिपेअर करायची. बर म्हणे. एक झाली मीटिंग, दुसरी तिसरी मीटिंग, मी 2 व्हीलर येत होतो. एवढी गर्दी आणायचं ते काय झालं, म्हणजे त्याला जरा जास्त पैसे लागतात म्हणून. स्पॉन्सरची कशी मदत होऊ शकते, एक मला तुम्हाला उदाहरण द्यायचं. बरोबर. तर ते म्हणले बरं. मग एका दिवशी मी आलो ऑफिसमधून, माझी कार नाही खाली, वरती गेलो, मिसेसला विचारलं कार कुठे, ती म्हणली तुम्हीच सांगितलं, ते माणूस आला होता, म्हणजे सरांनी सांगितलं गाडी घेऊन जायची रिपेअरला. म्हणलं तुम्ही सांगितलं गाडी घेऊन गेले. अरे गाडी नेली कोणी रिपेअरला. 2 दिवसांनी मला फोन आला, मी घाबरलो, काय करावं, काय कंप्लेंट द्यावी काय. मला डाऊट आला बहुतेक, मला त्याचा माणसाचा फोन आला, तुमची गाडी पूर्णपणे रिपेअर झालेली, तुम्हाला चिंचवडला देऊ का घरी देऊ. म्हटलं कोणी रिपेअर केलं ते नाही सांगणार म्हणे, तुम्हाला काय, तुम्हाला फक्त गाडी रिपेअर होण्याशी मतलब. त्यांनी काय केलं की त्यांनी बघितलं की हा जीव तोडून काम करतोय, बरोबर, हा दिवसभर फिरतोय कारमध्ये लोकांना घेऊन, आणि त्या लोकांना आणतो, मग आपण एवढंसं छोटंसं काम. असा स्पॉन्सर मिळणं आणि माझ्यासारख्या म्हणजे वेगळ्या धर्तीच्या अशा म्हणजे रागीट किंवा असं खुन्नस किंवा आक्रमक असणाऱ्या माणसासाठी स्पॉन्सर मिळणं, त्या स्पॉन्सरचं मी ऐकणं, माझ्यासारख्या माणसाने ऐकणं आणि त्या पद्धतीनं चालणं, आज मी त्यांच्यासाठी, त्यांच्यामुळे जे काय ते संस्था आणि ते संस्था नसते ते मिळाले नसते, ते नसते तर संस्था नसते. बरोबर. पण मग ए जो आहे आता स्पॉन्सर वगैरे म्हणतात, मग ए थ्रू आपल्याला उत्तर मिळतात का उत्तर आपल्यालाच काढायला लागतात? नाही, उत्तर मिळतात आपल्याला. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तिथं रोज संध्याकाळी मीटिंग संपल्यानंतर एक शब्द विचारला जातो, 9ला 5 मिनिट असताना, आजच्या झालेल्या मीटिंग बद्दल कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. माझ्यासारखा प्रश्न विचारतो, अहो मी 10-12 दिवस झालं येतोय किंवा 1 वर्ष झालं येतोय, पण माझी आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. मग तो विचारतो समोरचा, त्या दिवसाचा चेअरमन पर्सन असतो, तो विचारतो तू स्पॉन्सर घेतला का, तो नाही घेतला. मग तो सांगतो स्पॉन्सर घे. बरं, स्पॉन्सर घे नाही म्हटला तर 5-6 मिनिटात तेवढं असं बोलत असेल. मला असं वाटतं मी सांगताना, तुझा इन्कम किती आहे,
ते काढ, खर्च काय आहे तो काढ, हम्म. इसेन्शियल खर्च कुठला आहे, महत्वाचा खर्च कुठला आहे तो करायलाच पाहिजे का, गाडीवरती पेट्रोल खर्च करायला जायलाच पाहिजे का, हम्म. नको जाऊ ना, सायकलमध्ये जा, चालत जा, हम्म. हम्म. 2-2 मिनिटाला गाडी पाहिजे, पेट्रोलचा खर्च कमी होईल. हम्म. हॉटेल खूप आवड असते ना काही लोकांना, बरोबर. हॉटेलमध्ये जाणं म्हणजे खूप अभिमान असतो, हम्म. स्वाभाव वेगळा, पण ते कमी कर, की अजून काय खर्च आहे तो कमी कर, मुलांचा मोबाईलचा खर्च कमी कर, काय काय कमी खर्च, लाईट खूपच वापरतोय, विजेचं बिल कमी येईल, हम्म. ते सांगितलं जातं प्रॅक्टिकली. तुमचं इन्कम 10 रुपये असेल तर तुम्हाला 2 रुपये, 5 रुपये, 7 रुपये खर्च फक्त करू शकता, कसं काय ते नियोजन केलं जातं. बापरे. त्याच्यासाठी स्पीकर मीटिंग असते. हा खूप महत्वाचा विषय. दुसरा विषय बघा, रागावरती कंट्रोल. हम्म. इम्पॉसिबल शब्द आहे, म्हणजे राग हा तुमचा आतला हा एक इनबिल्ट येते, बरोबर. पण त्याच्यावर कंट्रोल करणं शक्य नाही, म्हणजे हम्म. पण तो माणूस त्याच्यावर पण कंट्रोल करू शकतो. भीती असते माणसांना काही वेळा, भीती कशी भीती असते, बरोबर. काय होईल माझ्या मुलाचं, काय होईल माझ्या मुलीचं, माझं काय होईल, ह्या भीतीवरती सुद्धा त्याच्यावरती उत्तर मिळतं आपल्याला. स्पॉन्सर असतो त्यासाठी स्पीकर. हे सगळ्यात म्हणजे थोडा वेगळा विषय तुम्हाला सांगतो. ओव्हर सेक्स असतो काही लोकांना, हम्म. त्याच्याबद्दल सुद्धा तो पण माणूस असा वेड्यासारखा करत नाही, शांत लाईफ जगू शकतो. हे through. एकदम जे काय देवाने सांगितलंय, म्हणजे की नवरा बायको जे काय असेल तेच होईल, हम्म. पुढे काय जाणार नाही, तो करणार नाही, ह्याच्यावरती सुद्धा काम होतं. हे खूप म्हणजे तुमचं म्हणजे जीवनच तुम्ही- चेंज होतं. थोडक्यात तुम्ही जो प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊन याल त्याच्यानुसार तुमच्यावरती त्या पद्धतीनं तुम्हाला सोल्युशन द्यायचा प्रयत्न केला जातो. 100% सोल्युशन पाहिजे, हा. 100% ते सॅटिस्फाईड होऊच तर. हम्म. जोपर्यंत तो सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत, प्रयत्न केले जातो. म्हणूनच असं डीप मध्ये जाण्यासाठी आता सगळ्या लोकांच्या देखत मला बोलता येत नाही. बरोबर, म्हणून एखादा sponsor माणूस पाहिजे. असतो, मला होत नाही सेक्स शिवाय, एखादा माणूस असेल तो विचारतो प्रश्न. आता आम्हाला त्याच्यातला अनुभव नाही, मग मी कोणाला तरी सांगणार, हम्म. स्पॉन्सर घेतला, स्पॉन्सरच्या समोर बोलल्यानंतर स्पॉन्सर तो असाच निवडतो की जो खूप वर्ष थांबलेला आहे, बरोबर. मनापासून शेअरिंग करतोय, बरोबर. तो खिडकीनं याचं काम बरोबर. करतोय, बरोबर. तो स्पॉन्सर घेणार. मग तो स्पॉन्सर बरोबर त्याला योग्य दिशा दाखवतो, हम्म. हम्म. तो त्याच्यावरती काम केलं की तो सक्सेस होतो, 100% सक्सेस, हा. सगळ्या गोष्टीत सक्सेस होतो तो. बरोबर. मग आता असं झालंय का कधी की बाबा मी खूप प्रयत्न केले यार, की बाबा ह्याला बाहेर काढायचं आहे आम्हाला, ए मध्ये आणून, हा दारू पितोय खूप दिसतोय मला, आणि ए मध्ये आणायचा प्रयत्न करतोय, पण संभव ते जमलं नाही, असं कधी झालंय? हो, असं होतं ना. मला आठवतं, मी आता एकाला जवळजवळ 12 वर्षापासून फॉलो करतात, नाही येतो थोडा वेळ, थांबतो, थोड्या दिवस थांबतो आणि परत पितो. त्याचं कारण असं की काही लोकांना मनामध्ये वेगळ्या स्वतःच्या कल्पना आहेत, त्या कल्पना घेऊन ते वावरतात. हम्म. माझ्याकडे खूप पैसे आहेत, माझं खूप मोठं नाव आहे, माझं घर मोठं आहे खूप, हम्म. माझा इन्कम खूप आहे, किंवा बाबांनी खूप कमवून ठेवलं आई वडिलांनी, मला हम्म. काय करायची गरज नाही, हे जे आहे ना डोक्यात घेऊन बसलं. माझं शिक्षण काय आहे, हम्म. मी कुठल्या माणूस होतो किंवा आहे मी, हम्म. हे ज्या छोट्या छोट्या खोट्या कल्पना आहेत, हे सगळं खोटं असतं ते. हम्म. ह्याच्यातून जोपर्यंत तो बाहेर पडत नाही हम्म. तोपर्यंत ते काय खरं नाही, तर तो पितच राहतो. वेगळ्या प्रकारचे अनुभव आले ए मध्ये आल्यानंतर, जास्तीत जास्त ह्याच्यात काम करत असताना लक्षात आलं, काही लोक वेगळ्या प्रकारचे पण लोक मिळाले मला. हम्म. मला आठवतंय, मी एका ठिकाणी गेलो होतो बघा, अनुभव असा आहे, त्यांनी काय केलं, मी त्यालाच विचारलं हा पत्ता कुठे आहे, हम्म. तो म्हणला का इथला पत्ता आहे तो. हम्म. त्या बाईंकडे गेलो, बाई म्हणले तेच आहेत ते. हम्म. तो असा खुर्चीवरती बसला होता, त्यांनी खूप सोनं घातलं होतं, हम्म. म्हणजे आय थिंक 70-80 तोळेपेक्षा जास्त घातलेलं होतं. बापरे. तो असा बसला होता, बाजूला स्कॉर्पिओ होती आणि कमीत कमी 20 मुलं उभी होती. त्याला विचारलं होतं मी, त्यांनी सांगितलं तेच घर आहे. त्यांनी हे नाही सांगितलं की मी माझंच आहे. हा. या म्हटलं, मी त्याला उभा राहिला नाही तो, आम्ही उभा राहिलो, असं नमस्कार केला. म्हणलं नमस्कार, माझं नाव प्रमोद. हा म्हणला माझं नाव अनिरुद्ध आहे. माझा एक जण म्हणला माझं नाव राजा आहे. आम्ही यासाठी आलो, आम्ही संस्थेतून आलो. बरं, मग काय संस्था म्हणजे काय? ते म्हणे असंच, आम्ही पूर्वी पित होतो, आता आम्ही आरामचा सांगायला सुरुवात केली. ऐकलं. तो म्हणलं मी आता 2 मोठ्या याच्या बाटल्या पिलेल्या, अजूनही पिणार आहे. तुम्हाला वाटतं का मी पिलोय? बघा म्हटलं, माझ्याकडे पैसे आहेत, काही करोडची प्रॉपर्टी, आणि म्हणला मी खूप डेंजर आहे, माझं नाव खूप मोठं आहे. एक आंध्रे कोयता, की त्यांनी लगेच कोयता दाखवला. असं म्हणलं कोयता माझ्याकडे असतो. म्हणलं आम्हाला काय करायचं, तुमच्याकडे कोणी काय जरी असलं तरी म्हणलं आम्ही या संस्थेत, तुम्हाला जर वाटलं परत कधी तर या म्हणलं तुम्ही. आणि मग निघालो आम्ही तिथून. तर कालांतरानं फोन आला मला, म्हणलं भाऊ तुम्ही आले होते आमच्या घरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. आमच्या भाऊचं नाव आहे ना, भाऊंचे तेवढ्या मोठ्या माणसाचे तुम्ही भाऊ आहात, चुकलं आमचं म्हणे, या तुम्ही.
मग परत चहा वगैरे, मग एकदा परत भेटून मोठा कार्यक्रम केला त्यांनी. वा वा, छान एकदम असं तसं. तो आला नाही, पण समहाऊ काही लोक दे आर नॉट ऍक्सेप्टेड, त्यांना ते मान्य नाही. किंवा खूप पैसे असणं हे सुद्धा एक घातक आहे. म्हणजे खूप करोडो पैसे माझ्याकडे, त्याला एवढे पैसे काय करायचे माझ्याकडे. बरोबर. मी आयटीचा आत्ता एक IT मधला खूप मोठा मुलगा आहे, म्हणजे खूप मोठा पगार आहे त्याला, मी आज फॉलो करतोय, पण नाही त्याला इच्छा ते. मी नाही ना म्हटलं तिथे काय करतात फक्त एका वेळा, ते मला ऐकून बोर झाला म्हणलं. ती दारू पिऊन नाही तुम्हाला बोर होत. दारू म्हणजे कुठली पण बरोबर. दारू पिऊन, दारूच ना ती, बरोबर. ती पिऊन तुम्हाला बोर नाही होत. मग तुम्ही इथे येऊन का बोर होता. तुम्ही या, ऐका. आणि बघा, मी आज जे शेअरिंग करतोय किंवा तिथे मी शेअरिंग करणारा, दुसऱ्या दिवशी मी परत ते शेअरिंग करत असेल, पण माझा बोलण्याचा समोरच्या माणसाचं तो क्षण, तो सोनेरी क्षण, तो कुठल्या टायमाला असा स्पार्क होईल, एकामेकाला टच काही होईल, सांगता येत नाही. आणि तेव्हा तो माणूस थांबेल, काय सांगता येत नाही. बरोबर. एक आहे, एक जण 20 वर्ष संस्थेत आला आणि थांबून त्याला आता 15 वर्ष 18 वर्ष आली. 20 वर्ष संस्थेत आला कशाला म्हणतात. अगदी मोठ्या पदावरती असणारा माणूस 20 वर्ष आला आणि त्याला थांबून आता फक्त 15 वर्ष आले. तो कुठल्या टायमाला स्पार्क होईल काय सांगता येत नाही. पण बरोबर. त्याने गेल्यानंतर ऍक्सेप्ट, खूप कान देऊन ऐकायचा असता कार्यक्रम. बघा, ऐकण्याचा कार्यक्रम आहे. हो. ऐकल्यानंतर बोलायचं असेल तर बोलायचं आहे. बरोबर. कंपनी बरं, सगळ्यात महत्वाचा हा कार्यक्रम असा आहे, फ्री आहे. हो. 1 रुपया कुठे तुमचे घेतले जात नाहीत, कुठे 1 रुपया कुठे दिले जात नाही. एवढा सुंदर कार्यक्रम आहे. म्हणजे एएचे लोक, म्हणजे हे फ्री आहे कार्यक्रम, म्हणजे कोणीही कोणाला पैसे देणं नाही, कोणाला पैसे घेणं नाही, तरी सुद्धा स्वतःहून जे आपल्या बाबतीत झालं आणि त्या गोष्टी ज्या म्हणजे वाईट अनुभव जे आपल्या ह्याच्यात आले आणि त्याच्यातून चांगल्या अनुभवाकडे आपण ए मध्ये झुकल्यानंतर कसं झालं आपल्या बाबतीत, किती छान होतंय, हो, ते पण दुसऱ्याच्या बाबतीत व्हावं वाव, ह्या पोटतिडकीनं सगळेजण जातात, काम करतात. हो. हो. म्हणजे पैसे नाही, पैशाची हो, अपेक्षा हो, नाही, हो, हो, काहीही हो, नाही. हो. एवढी मोठी अख्खी, आणि आज ही संस्था 200 देशामध्ये काम करते, 100 पेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत. आणि सगळीकडे सेम स्तरावरती काम चालतं. आपल्या असं वाटेल परदेशामध्ये सेम प्रकार आहे. दारू ही सगळी अख्ख्या जगामध्ये दारू आहे, अख्ख्या जगामध्ये दारुडेत, अख्ख्या जगामध्ये त्याला औषध नाहीये. शास्त्रज्ञ तयार नाही झाला की एका डॉक्टरकडे गेलो मी, एक इंजेक्शन झालं, माझे दारू थांबले, असं कोणीच नाही. असा कुठला देव नाही, काही नाही की तिथे जाऊन देवाचं दर्शन घेतलं आणि परत काय दारू पिणं. हजारातून लाखातून एखादा माणूस कसा थांबलेला आहे, कुठेतरी जाऊन माळ घालते असं म्हणतात. त्याच्या मानसिक मनात त्यांची दारू पिण्याचे लोक थांबले, ते सेम कन्सेप्ट केलं असतं. जिथे दारू पी त्यांच्याकडे जायचं नाही, बरोबर. किंवा मग त्या सेल्फ अवेअरनेसच आहे हा. सेल्फ अवेअरनेस आतून ज्याला आलं ते, किंवा एखाद्याला सांगितलं डॉक्टरांनी की तुझं दारू पिलं तर तू मरशील, हे बघ तुझे अशाशी आलेले रिपोर्ट्स. बरोबर. रिपोर्ट घाबरून तो थांबलेला, असे खूप लाखातून एखादा. बरोबर. बाकी जगात पर्यायच नाहीत, मग दुसरा कुठलाही उपाय नाही. इथे आल्यानंतर वन डे ट्रिप, किती सुंदर कार्यक्रम. एकच दिवस थांबायचंय तुम्हाला. एक दिवसाचं मला खूप आवडलं ते. आज नाही पाहिजे ना, बघू ना उद्याचं. बरोबर. हो, आज एक दिवस प्यायचे नाहीये, उद्या आलं की आज नाही पाहिजे, आज एक दिवस प्यायचे बस नाही. बस, एक दिवस पुढे होत करता करता असे कितीतरी जण आहेत. आमच्या इथे आता हायेस्ट आहेत 46 वर्ष थांबलेले एक जण आहे, एक जण 26 वर्ष थांबलेले, एक जण 40 वर्ष थांबले, आता आहेत पुण्यामध्ये. आणि हा कार्यक्रम खूप छान आहे. म्हणजे आयुष्य पूर्णपणे 100% बदलून जातं. आणि तुम्हाला जो काही इन्कम असेल त्याच्यामध्ये इन्कम पण वाढत जातो, प्लस शरीराचं हाल होत नाहीत, तुमची मानसिकता बदलून जाते, तुमचे विचार बदलतात, तुमच्या सामाजिक जे काय आहे त्या स्तरावरती तुम्ही उच्चत जाता, कौटुंबिकमध्ये फरक पडतो. जे 36 असतं, बायको मुलं आपल्या त्या हे करतात, छान वेगळ्या पद्धतीनं वागतात, राहतात, बोलतात. आज माझ्या मुलाचं माझ्या मित्रासारखं प्रेम आहे, आम्ही घट्ट मिठी मारतोय एकमेकाला. तो माझ्या चर्चा करतो. आज शक्य नव्हतं, कारण त्यांनी जे सकाळला त्याची मुलाखत झाली, त्याने सांगितलं पप्पा खूप दारू प्यायचे, माझा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, मी वर्गामध्ये जायचो, त्या मॅडम टीचर काय बोलतात ते मला काही कळायचं नाही, पण आता आमचे पप्पा पित नाहीत, ते एका संस्थेत जातात आणि आज मला अभ्यास कळायला लागलेला आहे. वा, सकाळी त्याची मुलाखत घेतली होती. हो, म्हणजे तेच आहे. किंवा अॅलॉनॉन बरोबरच ए जे आहे, ए एवढं स्ट्रॉंग आहे की ज्याच्यामध्ये दारू पिणारा दारू पिल्यानंतर म्हणजे इतके वर्ष दारू पितोय, त्याच्यामध्ये जे काही साईड इफेक्ट झालेले आहेत, फायनान्शियल लॉस झालेले आहेत, किंवा मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, शारीरिक हे झालेलं आहे, तर ह्या सगळ्यासाठी म्हणजे दारू पिलं
म्हणजे कसं आहे, काहीतरी एक पोकळी होती म्हणून ते दारू पिली जायची. हो, हो. आता दारू निघाली आपल्या आयुष्यातून तर फक्त पोकळीच राहिली. हा. तर ती जी पोकळी आहे ती भरून निघते ती याच्यामुळे. सगळं ह्या ए थ्रू हेल्प करून भरून ही निघते. सगळं त्या लेवलला परत आणण्याचं काम. किंवा तू ठीक आहे, आम्ही माहिती आहे की तू दारू पित होतास, त्यातून तू बाहेर सोडवतोय आम्ही, पण तुम्हाला परत एक इंडिपेंडंट असा सेल्फ अवेअर्ड पर्सन परत तुला बनवायचं आहे इतरांसारखं. तर हे काम ए थ्रू केलं जातं. हो. किती मस्त खरंच हो, कन्सेप्ट आहे. खूप तर छान concept आहे. तर अजून काय सांगाल याच्याबद्दल? अजून असं मी सांगू शकतो की बघा, ह्याच्यामध्ये घरच्या लोकांसाठी एक अलोनची मीटिंग आहे. बरोबर. अजून बाजूला एक टीनेजर लोकांसाठी टीन मीटिंग असते चालू केलेली. दर रविवारी असते, ऑनलाईन असते, हम्म. प्रत्यक्ष पण असते, पुण्यात पण काही ठिकाणी चालू आहेत, माझी मेसेज पण घेते. ते मुलं व्यक्त होतात तिथे, आई बाबांच्या समोर व्यक्त होत नाही, बाबांच्या विषयी खूप खुन्नस असते, पण ते हे होत नाही. पण तिथे त्यांच्यासाठी संपूर्ण कुटुंब त्याच्यासाठी जोडलं जातं बघा. बरोबर. हा, की भरडलं गेलं तर सगळं संपून जातं, पण इथे आल्यानंतर सगळं जागेवरती राहतं. मग तुमची मानसिकता खराब होत नाही. म्हणजे आता एक खूप प्रमोद भाऊ नमस्कार, हा रोज मला का नमस्कार करतो, खुन्नस. माझ्या स्पॉन्सरने काय झालं, त्याला म्हण तो एकदा गुड मॉर्निंग म्हण ना. मी म्हंटल आणि माझं चेंज झालं ना. बरोबर. मला तो आवडायला लागला माणूस. बरोबर. किती छोटी गोष्ट आहे पण लक्षात येत नाही आपल्या ना. हा. का असं मी निघालोच हा कसाला असा गुड मॉर्निंग तिरकत विचार करायचा का? हा, उलटा विचार. माझ्या स्पॉन्सरने म्हण बरं त्याला उद्या काय होतंय बघ. मी नमस्कार गुड मॉर्निंग. त्या दिवस वेगळं झालं, म्हणजे बरोबर. एकदम वातावरण चेंज झालं. हे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या जीवन बदलण्याचा मार्ग हा म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमस. बरोबर. अशा बरोबर. खूप, मग त्या मुलांचं सुद्धा बघा ना, मुलांचं आज मी सांगू का, काही मुलांचे असे आहे की त्या मुलांचे जे काय बोलणं होतं त्या म्हणजे त्या ज्या दिवशी स्पीकर ती जी बाई असेल किंवा जी मीटिंग घेते ना ती अॅलॉन कुठली तरी घेत असते त्या टीनेजर्स, ते मुलं व्यक्त होतात. हळूहळू त्यांच्या बाबांच्या विषयीचं प्रेम वाढत जातं. ते वाट बघतात बाबा कधी येत आहेत. कारण बाबा मिटिंगला जातात, मिटिंगहून आल्यानंतर दारू पित नाहीत, आल्यानंतर ते काहीतरी घेऊन येतात आणि खूप घट्ट मिठी मिळलं जाते, बाबा आले बरं झालं तुम्ही. न पिता मुलं किती लहान असतात, त्यांना बरोबर. दारू हा प्रकार पण माहित नसतो, फक्त माहित त्यांच्या असतं काहीतरी इम्पॅक्ट होतो, हो. तो त्याच्यातून पण बाहेर काढायचं काम हो अॅलॉन आणि हे करतो. हो. आणि बऱ्याच ठिकाणी आज हे बघितलं ना बघा, अनुवंशिकता हा प्रकार आहे. अनुवंशिकता. तर माझे बाबा घेत होते म्हणून मी घ्यायला लागलो, माझ्यामुळे माझा मुलगा गेलेच असं नाही. आज तो घेत नाही, तो व्यायाम करतो, सगळं एकदम जिम मध्ये जातो आणि त्याचं जास्त लक्ष त्याच्याकडे. हे इथं ब्रेक झाला. बरोबर. मी मध्ये आल्यामुळे ब्रेक झाला ना. बरोबर. पुढचं बरोबर. पिढीचं थांबलं ना. बरोबर. बरोबर. म्हणून अनुवंशिक सुद्धा थांबते इथे. बरोबर. अनुवंशिकता चालत आलेली दारू प्रकार थांबून जातो. किती मोठं आहे. किती मोठं आहे. बघा, खरं. त्याच्या पुढची पिढीच हे करीत जाते ना. बरोबर. बरोबर. खरंच भारी. म्हणजे ए हा फक्त म्हणजे दारू पिणाऱ्यांसाठी पण आहे, पण एक पूर्ण दारू साठी जे दारू पिऊन जे कुटुंब बर्बाद होतं तर ते होऊ नये यासाठी एक सर्वसमावेशक असा एक प्रोग्राम हो. एनं आखलेला आहे. आणि त्याच्यामध्ये खरंच आता हे पॉडकास्ट थ्रू आपण जे कोण ज्यांना हा उपयोगी आहे तर त्यांनी खरंच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन मध्ये ईमेल आयडी पण आहे. आपण नक्कीच एच्या लोकांना ते तुमचा निरोप वगैरे पोहोचवू. खरंच ज्यांना गरज आहे या पॉडकास्ट मधून त्यांना हे जाणवलंय की अरे येस, अशी कुठली तरी संस्था आहे त्याचा आपण भाग झालेलं खूप बरं होईल, तर नक्कीच त्यांना तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर खरंच खूप अशी छान माहिती मिळाली ए बद्दल. तर नक्कीच आपल्याला व्ह्युअर्सना ज्यांना गरज आहे खरंच हो. तर त्यांना उपयोगी होईल. तर आणि 24/7 केव्हाही कॉन्टॅक्ट करा. माझा तर स्वतःचा नंबर आहे. माझा नंबर अख्ख्या जगात कोणाला दिला तरी काय हरकत नाही. बरोबर. मी तिथे पोहोचणार, कारण की त्याच्यातून मी गेलेलो आहे. बरोबर. त्यामुळे पोट तिटकनं मला त्या माणसापर्यंत पोहोचायचं आणि त्याला मीटिंग मध्ये आणायचं आहे. इथे कुठलाही स्वार्थ न ठेवता आमच्या 11वी-12वी पायरीत असं लिहिलेलं आहे की 11 पायऱ्यांचं आचरण केल्यामुळे मी जीवनात सगळीकडे ती यूज करू लागलो आणि दुसऱ्या मध्यपिढ्यांना सांगू लागलो. म्हणजे हे 11 ज्या स्टेप्स आहेत ते मी दुसरीकडे यूज करतोय. बरोबर. म्हणजे उठल्यानंतर शिव्या न देणे, उठल्यानंतर माझ्या कलिग बरोबर चांगलं बोलणे, माझ्या बँकेत गेल्यानंतर
चांगले लोकांच्यावर बोलणे, गाडी चालवताना सावकाश चालवणे, हा. आक्रमकता नाही करणे, हम्म. नम्रता यायलाच पाहिजे त्या माणसाला नम्रता बरोबर. येते नाही. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी दैनंदिन जीवनात यूज करून तो माणूस चांगलं जीवन जगू शकतो. 2 रुपये इन्कम असेल तर 1.5 रुपये खर्च करून 50 पैसे कसे वाचतील हे त्याच्या मनात येतं. ह्याच्या ती पोकळी तुम्ही म्हटले ना आता पोकळी निर्माण करून इकडे ही पोकळी भरून काढतो, लक्ष त्याचं बरोबर. जास्त केंद्रित करतो इकडे, बरोबर. स्वतःवरती कॉन्सन्ट्रेशन करतो तो, की मी पैसे वाचवण्यासाठी मी अजून काम केलं तर मला वेळ आहे, अजून Right. 3 तास काम केलं तर मला 50 रुपये मिळतील, 3 तास काम केलं 50,000 मिळतील, 3 तास काम केलं 5,000 मिळतील. तो त्या पद्धतीने करत राहणार, इकडे स्तर वाढेल आणि इकडे सगळे बाकीचे विचार चालतील. बरोबर. एवढी मोठी सुंदर संस्था आहे. ह्या संस्थेचा प्रत्येकाने खरं लाभ घ्यायला पाहिजे. हे वी आर चुजिंग पीपल, त्यामुळे त्या चुजिंग पीपलमध्ये तुम्ही पण या, जे कोण पितात, ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल, कोणाच्या भावाला प्रॉब्लेम असेल, कोणाच्या नवऱ्याला प्रॉब्लेम, कोणाच्या मुलाला प्रॉब्लेम असेल, किंवा नातेवाईकांना प्रॉब्लेम असेल, किंवा सोसायटीमध्ये माणूस चांगला आहे पण खूप दारू पितो असं असेल तर केव्हाही कॉन्टॅक्ट करा आम्हाला. आमची संस्था पुण्यामध्ये आपल्या टिळक रोडला मोठं ऑफिस आहे आमचं, तिथे कॉल आहे, तिथला नंबर पण आहे, तुम्हाला त्यांनी दिलाच असेल. खाली नंबर्स आहेत, बरेच नंबर्स येतात. कोणालाही फोन केला तरी क्वचित एखाद्या वेळी फोन बंद असेल, पण बरं. कोणाचा फोन 99.99% फोन बंद नसतो. लगेच कॉल अटेंड केला जातो, लगेच. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. कॉल आला की लगेच अटेंड केला आणि जातो. 24/7 प्रत्येक जण एकमेकांसाठी धावून येतो. धावून एकदम पोट तिटकीनं धावून येतो. तर असं आहे हे मित्रांनो. म्हणजे त्यांचा स्वतःचा अनुभव तर एवढा डेंजर होता आणि तो त्याच्यातून पण कोणीही बाहेर येऊ शकतं हे त्यांनी स्वतः त्याच्यातून सांगितलं आहे. म्हणजे मी जर बाहेर येऊ शकतो तर कोणीही येऊ शकतं. हो, हो. तर आणि ते अविरत असं कार्य करतायत, तर त्यांना पण शतशः प्रणाम. आणि खूप छान माहिती दिली. थँक्यू सर. Yes, खरंच thank you. खूप मोठं धन्यवाद, काम धन्यवाद. करताय. आम्ही पण यासाठी आभारी आहोत. खूपच शुभेच्छा गोलगप्पाकडून. Yes, yes. थँक्यू. Yes, धन्यवाद.